मराठी स्वागत माणूस आहे. करते हैं दिल से आपका, अभिनंदन करते दिल से आपका. यज्ञेच्या अधिकृत भाषा मराठी आहे, परंतु ओघवत्या मराठीमध्ये ज्ञान संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये सुद्धा त्यांनी पसरवलेला आहे आणि खूप गाढा अभ्यास त्यांचा आहे. त्यांचा जर बायोडाटा आणि सेवेचं क्षेत्र वाचलं तर माझ्या मते त्याच्यामध्येच आपला वेळ संपून जाईल. तर आपण त्याच्यामध्ये जास्त न वेळ घालवता फक्त मी एवढंच सांगते की सेवेमध्ये अथक असणारे आणि विशेषतः मेडिकल विंग जी आहे आपले त्याचे जॉईंट सेक्रेटरी असलेले विशेष ॲडिक्शन व्यसनमुक्तीवर ज्यांचा खूप मोठा अभ्यास आणि खूप चांगल्या प्रकारे ते प्रोग्राम देशामध्ये राबवतात असे आदरणीय सचिन भाई जे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर आपण बाबांच्या ह्या फुलवाडीमध्ये त्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करूया. मी पवारभाईंना सांगते की त्यांनी तिलक देऊन त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर कारकर भाईंनी त्यांना उपरणे घालून त्यांचं स्वागत करावं. जगतापबाई आणि पुष्प लावते. ईश्वरीय दरबार में इस दैवी परिवार में अपने ही दरबार में सचिन भाईंना निवेदन करते की पुणेरी पगडी घालून आपण बाबांच्या या घरामध्ये त्यांचं स्वागत करू. आइए अतिथि महान आपका स्वागत है, पधारिए प्रभु धाम आपका स्वागत है, आइए अतिथि महान आपका स्वागत है. अथक सेवा करतात. तर बाबांच्या घरातून त्यांना स्नेहाचं सूचक म्हणून एक ईश्वरी सौगात देण्यात येते. आप यहाँ पर पहले भी आए हैं, अधिकारी बनकर अधिकार पाए हैं, स्वीकारिए सम्मान आपका स्वागत है, आइए अतिथि महान आपका स्वागत है, पधारिए प्रभु धाम आपका स्वागत है, आइए अतिथि महान आपका स्वागत है. जास्त वेळ न घेता भाई खूप सुंदर आपल्याला ज्ञानाचे अनुभव आणि खूप चांगल्या गोष्टीने ते आपल्याला मार्गदर्शन करतील. आदरणीय भाई. अच्छा, ओम शांती. थोडं हृदयापासून ओम शांती. अच्छा, थोड़ा मुस्कुरा के ओम शांती. खरं म्हणजे मला हे सगळं ठीक नाही वाटत. माझं वैयक्तिक मत आहे. आय होप यू अंडरस्टँड मराठी. मराठी सगळ्यांना येतं ना? ठीक आहे, भावना असते लोकांची, आपण भावनेचा सन्मान करायचा. बाबा ने इस आत्मा को सेवा के लिए यूज़ किया है, तो उसका अनुभव मैं सुना रहा हूँ. मुझे ऐसे लगता है अंदर से कि ज्ञान सांगायची गरज नाही आहे लोकांना.
जो लोग बाबा से सुन रहे, स्वयं ज्ञान के सागर से सुन रहे हैं, उनको किसी ज्ञान की ज़रूरत नहीं है, ऐसा मेरा व्यक्तिगत मत है। अनुभव बहुत इम्पोर्टेंट है ना। संडे की मुरली भी आप लोगों ने पढ़ी होगी, है ना। अनुभव की अथॉरिटी, ये सबसे बड़ी ताकत है। अभी ये 30 साल में बहुत कुछ अनुभव हुए हैं, उसमें से कुछ आपको सुना रहे हैं। जो भी इस बुद्धि को समझ में आया है वो आपके साथ शेयर कर रहे हैं। पूरा खेल जो है ना मनुष्य जीवन का, मैं बीके लाइफ का नहीं कह रहा हूँ, मनुष्य जीवन का, वो बुद्धि के ऊपर है कि आपकी बुद्धि आपको हर क्षण क्या बता रही है। अंग्रेजी आपको समझ में आती है? हाँ, कितने लोगों को अंग्रेजी आती है? जरा हाथ खड़ा करो। काफी है। पुणे तिथे काय उने, घाबरू नका, मला पण एवढं काही खास आहे थोडंफार जे येतं खर्चा पानी जितना आता है। अंग्रेजी में एक कहावत है कि लाइफ इज अ सीरीज ऑफ चॉइसेस यू आर मेकिंग एट एव्हरी सेकंड। माना आपलं जे जीवन आहे, प्रत्येक क्षणाला आपण ना निर्णय घेत असतो, काय करायचं काय नाही करायचं, काय बोलायचं काय नाही बोलायचं, काय विचार करायचा काय नाही करायचा, हा आपला निर्णय असतो। येस ऑर नो? बरोबर आहे? तुम्ही आज निर्णय घेतला म्हणून इथे पोचलात ना सकाळी। रोज येणं कठीण आहे, पण आज निर्णय घेतला तर जीवन म्हणजे निर्णय शक्ती। हे बुद्धी निर्णय देते, पूर्ण खेळ बुद्धीचा आहे। आता ह्याच्यातून शिकण्यासारखं काय है? बाबा ने इस आत्मा को व्यसन मुक्ति के लिए सेवा का मौका दिया है तो ज़्यादातर हमारे कार्यक्रम बच्चों के साथ होते हैं, क्योंकि बच्चों को बचाना है। मोठ्यांच्या मागे मी लागत नाही, कारण मोठे बदलत नाही तर बदलतात, थोडं मेहनत लागते, कडे संस्कार असतात ना। तर लहान मुलांना कसं समजावून सांगायचं की व्यसनामुळे नुकसान होतं, दारूमुळे नुकसान होतं। तर मग आम्ही प्रयोग करायचो शाळेमध्ये। 2 ग्लास ठेवलेले असायचे, एका ग्लासात पाणी, एका ग्लासात दारू। आता दारूने नुकसान होतं हे त्यांना सांगायचं आहे, तर मग आम्ही काय घेतलं, किडे घेतले, छोटे छोटे किडे दोन्ही ग्लासांमध्ये टाकले। तर दारूच्या ग्लासामध्ये किडे काय होणार? हां, मरणार। तुम्हाला कसं माहिती? अच्छा ठीक, तुम्ही हुशार, तुमची बुद्धी जजमेंट देत आहे, दॅट्स अजिबात निगेटिव्ह थॉट आणायचा नाही। तसंच झालं, ते गेले तळाला आणि पाण्यामध्ये किडे तरंगायला लागले। आता आम्हाला सांगायचं हे होतं की दारू पिला की तुम्ही पण असे मरणार। तर ते दाखवून झाल्यावर आम्ही प्रश्न विचारला मुलांना, मुलांनो ह्याच्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं? एक मुलगा, सर मला कळलं। म्हटलं काय कळलं? बोले याचा अर्थ जर आपण दारू प्यायलो तर पोटातले सगळे किडे मरून जाणार। तेव्हापासून आम्ही तो प्रयोग बंद केला। म्हणजे समोरचं काय उचलेल हे आपल्या हातात नसतात। मग आम्ही दुसरा प्रयोग घेतला, आम्ही शाळेत गेलो। आता मुलांना आम्ही मैदानात बोलवलं आणि मैदानामध्ये काय केलं, ते घमेलं काय म्हणतात, घमेलच म्हणतात ना मराठी। काय मी पूर्ण भारतात फिरतो तिथे वेगवेगळे शब्द, तगारी आणि काय काय शब्द असतात, इथे आपण घमेलं म्हणतो। आता पुन्हा एका घमेल्यात पाणी, एका घमेल्यात दारू पूर्ण भरून ओतलं। आता काय केलं, अक्षरशः आम्ही एका गाढवाला घेऊन आलो। गाढव म्हणजे ओरिजिनल गाढव, म्हणजे जे आई वडील म्हणतात ते नाही। आई वडील ना फार चुकीचा शब्द वापरतात आपल्या मुलांसाठी। कधी आपल्या मुलांना गाढव नाही म्हटलं पाहिजे, है ना। माझ्याकडे घेऊन येतात काउन्सिलिंगला आणि काय बोलतात, हा गाढव, म्हणजे तो बसलेला आहे तिथे, हा गाढव अभ्यास नाही करत। मला खूप दया येते अशा आई वडिलांवर। मी त्यांना एकच प्रश्न विचारतो, गाढवाचे आई वडील कोण? कोणाचा अपमान करताय? स्वतःचा। तो गाढव नाही, ओरिजिनल गाढव। त्याला घेऊन आला, त्याच्या समोर ही दोन्ही घमेली ठेवली
आता गाढव काय पिणार सांगा. तुम्ही फार हुशार आहात. गाढवाने पाणी प्यायलं. मग आता आम्ही मुलांना विचारलं की आता सांगा काय कळलं. म्हणजे आम्हाला असं सांगायचं होतं की बघा गाढव पण दारू पित नाही, हे आमचा मेसेज होता. तर आम्ही विचारलं काय समजलं. तर एक मुलगा, सर मला कळलं. मी म्हटलं काय. याचा अर्थ जो दारू पित नाही तो गाढव. आता हे मी तुम्हाला काय सांगतोय, मी ह्याच्यानंतर जे काही तुम्हाला सांगणार आहे तुम्ही काय उचलणार मला नाही माहिती. आप उसका अर्थ अपनी बुद्धि के अनुसार निकालने वाले हो. और एग्जैक्टली यही भक्ति मार्ग में हुआ है, यही यहाँ पर भी होता है. बाबा मुरली में एक बात बता देते हैं और फिर जो सुनने वाले हैं वो अपनी बुद्धि के अनुसार उसका अर्थ निकालते हैं. सुनाने वाला तो वो उस फ्रीक्वेंसी से सुना रहा है हाईएस्ट. सामने वाला क्या उठा रहा है ये उसकी बुद्धि का कमाल है. पूरे जीवन का खेल इसी के ऊपर है. अभी हाईएस्ट डिसीजन क्या है सोचो आप इसके ऊपर. मुझे लगता है, मेरा व्यक्तिगत मत है कि जो ब्रह्मा बाबा ने किया वो हाईएस्ट बुद्धि का कमाल है. क्या किया. अभी ब्रह्मा बाबा सेटल थे लाइफ में, किसी चीज़ की कमी नहीं है, पैसा है, सब कुछ है, फेमस है. लेकिन उन्होंने एक दिन डिसीजन लिया कि मुझे ये सब, ये उनका डिसीजन था. तो लोगों ने कहा क्या हो गया दादा को. उसके पार्टनर ने ही कहा. 2 पार्टनर थे ना बिजनेस में. एक ने कहा बस अब ये डिसीजन की बात है. उन्होंने छोड़ा. पार्टनर ने बोला क्यों दादा जा रहे, मेरे से कोई गलती हुई. बोला नहीं, मुझे अब ये सब पत्थर दिखाई दे रहे. ये उनके बुद्धि का निर्णय था. ये भगवत गीता का श्लोक है जो ब्रह्मा बाबा के साथ हुआ. समलोष्टाश्म कांचनम ये शब्द आता है भगवत गीता में. माना पत्थर और सोना ये दोनों एक दिखाई देते हैं, वो योगी है. मला सांगा सोनं जरूरी आहे की नाही. हाँ, अभी आपकी बुद्धि डिसीजन दे रही है. झाकली मूठ 1.25 लाखाचे. गप्प बसण्यामध्ये समजदारी आहे. बाय द वे काल आम्हाला सोनं नाही मिळालं कारण लाईट गेलेली, त्यामुळे सोनाही नहीं हुआ. सो ये हर एक की बुद्धि डिसीजन देती है. मैं थोड़ा भक्ति मार्ग और ज्ञान मार्ग का आपको कॉम्बो बता रहा हूँ. भक्ति मार्ग में भी ऐसे कहते हैं, क्योंकि मेरा घड़ी की तरफ ध्यान है. हम मुंबई वाले बहुत टाइम कॉन्शियस होते हैं. भक्ति मार्ग में ऐसे कहता है, मला सांगा धन आवश्यक आहे की नाही. धन कवडीमध्ये धन कवडीवर धन आवश्यक आहे की नाही. हाँ, किती. धन के पीछे कितना पड़ना चाहिए. तुमचं वय काय आहे त्याच्यावर आहे. जे ज्यांनी कमवून झालेलं बा काय गरज नाही. पण तोपर्यंत तुमचं आयुष्य. यंगस्टरना तर कमावलं पाहिजे ना, त्यांचं भविष्य आहे. कोई अगर बाबा का कुमार पैसा नहीं कमा रहा है देन ही विल हैव चैलेंजेस. अगर उसकी अवस्था अच्छी नहीं है तो, अवस्था अच्छी है तो कोई बात नहीं. तो भक्ति मार्ग में ऐसे कहते हैं कि इंसान धन के पिछाड़ी तब तक भागता है जब तक उसका निधन नहीं हो जाता है. तब तक वो धन के पीछे भागता है. धन आवश्यक है, पण किती ते आपण ठरवायचं असतं आणि कुठे थांबायचा हा आपला निर्णय असतो. बाबा ने कभी नहीं कहा कि आप छोड़ो, बिल्कुल नहीं. बाबा ने कहा ट्रस्टी होकर चलो. बरोबर आहे, हा मध्य मार्ग आहे. ट्रस्टी होऊन तुम्ही चाला. कारण गृहस्थी आहेत मेजॉरिटी. तुम्हाला स्वतःसाठी
थोडं बघितलं पाहिजे. 3 हिस्से पाहिजे तुमचे. एक स्वतःसाठी, एक जर इमर्जन्सी आली तर त्याच्यासाठी, आणि एक भविष्यासाठी, बाबांसाठी. तर ह्याला आम्ही म्हणतो बॅलन्स, है ना, आयुष्यात बॅलन्स. तर मी तुम्हाला आता माझा अनुभव सांगणार आहे की माझ्या बुद्धीने काय डिसिजन दिलं आणि हे कसं झालं. तर हम विक्रोली में रहने वाले, मुंबई में, और कोंकण के लोग हैं. आप जानते हैं कोंकण वाले को? हाँ, काय करतात कोकण वाले? कोकण वाले मासे खातात, नॉनव्हेज खाणे वाले. आणि त्यात आयुष्य, आता त्याला झोपडपट्टीच म्हणावी. आम्ही जिथे राहायचो, आमचे भाई सुनील भाई बसलेले आहेत तिथे, त्यांना माहिती आहे विक्रोळी. ग्रुप नंबर 3, म्हणजे तिथे म्हशीचा तबेला आहे आणि रेल्वे ट्रॅक आहेत. तर झोपडपट्टी वजा चाळीमध्ये आमचं आयुष्य गेलं. आणि काय तुम्हाला संस्कार मिळणार अशा वेळेला, है ना. झोपडपट्टीत काय काय होत राहतं ते मी सांगू शकत नाही, कारण काही जण रेकॉर्ड करतात, मग ते यूट्यूबवर जातं. त्यामुळे लिमिटेशन्स आहे. पण नको त्या गोष्टी बघितल्या आहेत, केल्या नाहीत, बघितल्या, वाचलो आम्ही, असं मी म्हणेन. तर परमेश्वराचा गंध नाही, है ना. गंध नाही मी का म्हणतो, कारण परमेश्वराला परमात्मा म्हणतात हे पण मला माहित नाही. तुम्ही विचार करा, परमात्मा हा शब्द माहित नाही मला. आणि एकच लक्ष होतं, पैसे कमवायचे. कारण गरिबीतून वाढलेलो, त्यामुळे पैसे कमवायचे. आणि थोडीफार बुद्धी दिलेली परमेश्वराने, त्यानुसार जे काही घडलं ते मी पुस्तकात हे लिहिलं आहे. मी शॉर्टमध्ये सांगतोय. MBBS झाल्यावर आम्हाला MD करायचं असतं, है ना. MD करून आणि एक अमेरिकेत जाण्यासाठी एक परीक्षा असते, त्याचं नाव आहे USMLE, तुम्ही ऐकलं असेल तर. ती देऊन अमेरिकेत असं क्लिअर टार्गेट होतं. पण ते म्हणतात ना, नर चाहत कुछ और भाई कुछ और. आमचे बॉस होते डॉक्टर आनंदन, सर्जन, ज्यांच्या हाताखाली माझी पोस्टिंग होती. म्हणजे MBBS झाल्यावर तुम्हाला इंटर्नशिप करायची असते 1 वर्ष, मग तुम्हाला डिग्री मिळते. तर ते माझ्याबरोबर आणखीन पण डॉक्टर होते. मला असं बसवून सांगायचे, बघा आता असं न्यूक्लिअर वॉर होणार, जमिनीतल्या नायट्रोजनचा कंटेंट वाढणार, आणि मग तुम्ही काही बीज टाकलं की झाडं चांगली येणार, शेती चांगली होणार. आणि मी मनातल्या मनात म्हणतोय, म्हातारा बोर का करतोय मला. कारण मला काहीच इंटरेस्ट नाही याच्यामध्ये. पण तो BK होते, ते हळूहळू त्यांनी सांगितलं ब्रह्माकुमारी आहे. मी मनातल्या असेल मला काय. मग मला म्हणाले, यांचं एक शिबिर आहे माउंट आबूला, जाणार काय. आता तुम्हाला जायचं नसतं, तुम्ही कारण देता. मी म्हटलं, सर सोच के बताता हूं. मला वाटलं म्हातारा आहे, विसरेल, पर बूढ़ा था लेकिन BK था. वो बार बार पूछ रहा क्या हुआ क्या हुआ. आणि मी प्रत्येक वेळेला कारण देत राहायचो, है ना. जेव्हा तुम्हाला जायचं नसतं तेव्हा तुम्ही वेगळी कारण देता, तर मी पण कारण द्यायचो. शेवटी मी ठरवलं की आपल्याला काय घ्यायचं आहे ब्रह्माकुमारीशी. ते हिल स्टेशन आहे, आपण फिरायला जाऊया. आणि फिरायला म्हणून गेलो तिथे. मला माहित नव्हतं आयुष्य बदलणार आहे आपलं तिथे. त्यावेळेला ज्ञान सरोवर नव्हतं, काहीच नव्हतं. पांडव भवन होतं. आमचा कोर्स पांडव भवनला झाला आणि शीलू दीदीने आमचा कोर्स केलाय. माना जन्म मधुबन का है और मुझे नहीं पता मधुबन क्या होता है. मैं बस उधर उतरा, वो पांडव भवन में श्री कृष्ण को देखा, बस जादू चालू हो गया बाबा का. मुझे सब याद आने लगा. इसको कहाँ पे देखा है ना. मैं बोला कहाँ देखा, इधर तो मैं पहली बार आया हूँ. पांडव भवन याद आ गया. इस फिनोमेनन को पैरासाइकोलॉजी में देजावू कहते हैं. आपने सुना है किसी ने देजावू? देजावू इज अ फिनोमेनन ऑफ फैमिलियरिटी. माना आप किसी स्थान पर पहली बार जाते हो ना, तो आपको लगता है यहाँ कई बार आए हुए हैं, उसको देजावू बोलते. तो मुझे वो देजावू का अनुभव बना. बिल्डिंग आठवल्या मला, इथे हे आहे, इथे आहे.
मी म्हटलं हे काय होत आहे, मला तर काहीच माहीत नाही, पण थोड्या वेळाने मला कळलं की माझा जन्मच ह्याच्यासाठी झालेला आहे. आय एम बॉर्न फॉर दिस. आणि आमच्या ग्रुपमध्ये VIP आलेलं, VIP ग्रुपमध्ये गेलेलं, ते सगळे पवित्रतेवर प्रश्न विचारत होते आणि मी त्यांना समजावत होतो. ते मला म्हणतात, भैया तुम भी हमारे साथ आए, तुम्हाला काय माहिती. पण ते नशा तिथूनच. आणि घरी आलो, तर घरी आल्यावर माताजींना सांगितलं की आजपासून मी नॉनव्हेज खाणार नाही आणि कांदा लसूण पण नाही. माताजी हसायला लागली, कारण त्यांना माहिती आहे हा माशाशिवाय राहू शकत नाही. त्यांना वाटलं हा नशा उतरेल 7 दिवसात, तर मला असं दाखवून खायचे सगळे. मी पण पक्का होतो. हळूहळू माताजींना कळलं की हे काहीतरी वेगळंच आहे. तर त्यांना भीती वाटायला लागली की आता ह्याला एवढं शिकवलं MBBS आणि आता हा संन्यासी होणार. मग माताजी आमच्या शाखा प्रमुख माहिती आहे ना तुम्हाला, टेरर असतात त्या. त्यांनी मग बहिणींना चांगलं घेतलं, आमच्या मुलाला बिघडवलं. पहिलं सगळं खात होता, त्यांनी काय नाही झालं. मग त्यावेळेला महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार होतं, ओरिजिनल शिवसेना. तर मिनिस्टरला फोन लावला की तुम्ही इथे प्रेशर आणा यांच्यावर की माझ्या मुलाला घ्यायचं नाही. त्यांनी फोन केला, देखो बहनो आप सेवा अच्छी कर रहे हैं, फक्त या परब ताईच्या मुलाला घेऊ नका. बहिणी हुशार, त्यांनी सांगितलं तो फार जिद्दी आहे, आमचं पण म्हणणं ऐकत नाही, तुम्हीच समजवा. त्यांनी काही झालं नाही. मग मातांमध्ये एक विशेष संस्कार असतो, सगळ्यांमध्ये नसतं पण मेजॉरिटीमध्ये असतो. त्या संस्काराला म्हणतात इंग्रजीमध्ये डेटा ट्रान्सफर. डेटा ट्रान्सफर समजतंय तुम्हाला? म्हणजे काय? डेटा ट्रान्सफर म्हणजे काय ते तुमच्याकडे येणार, इकडे सांगते. ते कान भरने के संस्कार. तो एक माता आई और हमारी माताजी को बोला तुमचा मुलगा असा का वागतोय मला माहिती. बोले काय, हे बाहेरचं आहे. बाहेरचं समजतं? बाहेरचं म्हणजे याला काहीतरी ब्रह्मा कुमारीने खायला दिलेलं आहे, त्याच्यामुळे असं झालं. बोल काय, ती घाबरली, काय करावं लागेल. काय नाही, भूत आहे, हे भूत उतरावं लागणार. आता मला माहित नाही, मी त्यावेळेला घरातून दूर गेलो, कारण छोटासा रूम मध्ये 100 स्क्वेअर फीट मध्ये तुम्ही काय पुरुषार्थ करणार. मग मी सुरतला गेलेलो काकांकडे, दवाखाना उघडला. म्हटलं शेवटचे 4 वर्ष. त्यावेळेला सूरजबाई म्हणायचे 2000 तक पूरा विनाश हो जाएगा. आणि मी घाबरले, म्हटलं 4 वर्षच राहिले, आता काय करायचं. मग मी म्हटलं थोडं आपण साधना करूया. सुरतला गेलेलो, तर मला फोन आला घरचा की घरी पूजा आहे, तू ये. मला वाटलं असेल सत्यनारायणाची पूजा आहे ना. घरी आलो, मंडप बांधलेला, लाऊडस्पीकर होता आणि सगळे नातेवाईक आलेले. मी म्हटलं मोठी पूजा आहे असेल, आपल्याला काय. घरी घुसलो तर कळलं माझीच पूजा आहे. तोपर्यंत मला माहितीच नव्हतं. आता ते 4 पंडित बोलवलेले, 4 ब्राह्मण, असं यज्ञ ठेवलेलं. यज्ञ समजतं? हवन काय म्हणतात त्याला? होम हवन. ठीक आहे, प्रत्येक राज्यात वेगळा शब्द आहे. होम हवन. तर ते चौकोन असतो आणि त्याच्यात ते तिल जव समिधा वगैरे टाकतात ना, तसं. आणि मी ऐकलेलं भूत उतरवण्यासाठी ते छडी वगैरे वापरतात, मारतात वगैरे. तर मी छडी शोधत होतो कुठे ठेवली आहे काय. म्हटलं नाही दिसली मला. मी म्हटलं डॉक्टर असल्यामुळे डिस्काउंट मिळाला असावा. पण मी एक विचित्र प्रकार बघितला. आणखीन एक ऐकलेलं, मिरचीचा धूर पण करतात, तर ते पण बघत होतं, ते पण नव्हतं. म्हटलं ठीक आहे, त्रास नसणार आहे. पण एक विचित्र प्रकार बघितला, ते 12व्या-13वेला ते पिठाचे गोळे करतात ना, ते ठेवलेले. म्हटलं काय करताय ते. आणि तर चालू करणार, तर मी त्या मुख्य पुरोहिताला प्रश्न विचारला, ये सब क्यों करना चाहिए. तर तो त्यांनी बघितला हा डॉक्टर आहे, याला काहीतरी उत्तर देऊया चांगला. तर तो म्हणाला ये जो ग्रह होते हैं
वो ग्रहों का हमारे ऊपर जो प्रभाव पड़ता है, तो अब हम क्या करते हैं हमको समझ में नहीं आता। वो ग्रहों को शांत करने के लिए मैंने कहा व्हेरी गुड। मी त्याला प्रश्न विचारला, ग्रह जड़ है या चैतन्य है? तो बोला ग्रह जड़ है। दूसरा प्रश्न, आत्मा जड़ है या चैतन्य? बोला चैतन्य है। फिर मैंने कहा जड़ का चैतन्य के ऊपर प्रभाव पड़ेगा या चैतन्य का जड़ के ऊपर पड़ेगा? आता तो गोंधळला। आई ऐकत होती आमच्या माताजी। आईला, प्रत्येक आईला आपला मुलगा लहानच वाटतं। उनका गुस्सा और बड़ा, तू काय स्वतःला शाणा समजतोस? उनको जो करना है करने दो। चुप, फिर से चुप हो गए। अभी ये पंडितों ने इतने मंत्र पढ़े, जोर जोर से मंत्र, और एक तो पंखा बंद था। इथे पण ना मी स्टेजवर भरपूर ठिकाणी बघतो, तो मधला स्पीकर असतो ना त्याला पंखाच नसतो। म्हणजे जया अंगी मोठेपणात हे का असं होतं मला माहित नाही। ठीक आहे, आणि त्यात माझ्यावर हे फोकस लावतात पिवळे, त्यांना काय भीती वाटते मी दिसणार नाही दिसणार म्हणते, ह्यानी आणखीन टेम्परेचर वाढत। अच्छा कुठे होतो? हाँ, जोर जोर से मंत्र पढ़े है ना, और वो मंत्र का पानी मेरे को पीने को देते थे। आचमन काय म्हणतात त्याला? हाँ हाँ, थँक यू व्हेरी मच। टाळ्या वाजवा त्याच्यासाठी। तर मला थोडं गरमी कमी। तर आचमन, आता मी ऐकलेलं मंत्रांमध्ये ताकद असते, तर त्या मंत्रांचा आपल्यावर इफेक्ट येणार। मग मी ते मंत्राचं पाणी असं घ्यायचो आणि दृष्टी द्यायचो। तर ते विचार करायचे हा बघतो का पाण्याकडे, दृष्टी देऊन मी प्यायचं, कारण आपल्याला काहीच माहित नाही, आम्ही तर कधी भक्तीच केली नाही ना। पण हे 2 तास चाललं आणि मला घाम, ते धूर सगळा मंत्राचा माझ्याकडे जायचा। आणि खरं म्हणजे मी त्यावेळेला डिस्टर्ब झालेलो, कारण सगळं माझ्या इच्छेच्या विरुद्ध चाललेलं। तर मी ते करून उठलो आणि मी ठरवलं मला इथे राहायचंच नाही, वापिस जाएंगे। मी स्टेशनला गेलो। स्टेशनला गेल्यावर माझ्या मनात विचार यायला लागले की बच्चे वो आत्माएं तुम्हारे पास आए, उनको खाली हाथ मत भेजना। मी म्हटलं काय होत आहे, मंत्रांचा इफेक्ट आला की काय? पण पुन्हा पुन्हा विचार येत होता, तर माझ्याने राहवलं ना। मी परत आलो घरी। हे सगळे ब्राह्मण पंडित ते टॅक्सीमधून बसून चाललेले, कुठून ताकद आली माहित नाही। मी त्यांना म्हटलं देखो मैंने आपका कहना माना, मैं यज्ञ में बैठ गया, अभी आप मेरा कहना मानो, तुम्ही माझ्या बरोबर ब्रह्माकुमारी सेंटरवर चला। माताजीने सुना, हाँ यांना पण घेऊन जा। अभी वो ब्राह्मण मुझे देख रहा था 2 घंटे से, उसको पता नहीं क्या, बोला यस मैं भी देखना चाहता हूँ ब्रह्मा कुमारी क्या है। मैंने चला और टैक्सी सेंटर पे, विक्रोली में ना गार्डन है म्यूनिसिपल कॉरपोरेशन का, तो वहाँ पे बाबा की झोपड़ी है बहुत बड़ी। तो मैंने कहा चलो इनको बाबा के कमरे में बिठाते 2 दिन। तो उनका मुख्य पंडित आया, बाकी के टैक्सी में ही बैठे थे, उसको बाबा के सामने बिठाया, और वो किरणों वाला चित्र था बाबा का, ब्रह्मा बाबा ने किरणों वाला था। तो मैंने कहा ये जो बिंदी है ये परमात्मा शिव है, और ये सर्वशक्तिवान, इससे शक्ती आती है। मी म्हटलं 2 मिनटं बसेल, आणि मी मागे बसलो आहे। बोला आता उठेल आता उठेल, हा उठायला तयार नाही ब्राह्मण। तो बाहेर टॅक्सी हॉर्न वाजवते आहे। मग मी त्याला हलवलं, भाई साहब चलना नहीं है क्या, टॅक्सी हॉर्न बजा रही है। तो मला असं बघून म्हणतात क्या मैं और नहीं बैठ सकता? मैंने कहा बैठो, तुम्हारा ही घर है। और वो लंबे समय तक बाबा के सामने बैठा रहा, और जब उठा हंसते हुए ऐसे, मैं म्हटलं क्या हुआ? बोला आपका बहुत बहुत शुक्रिया डॉक्टर साहब। मैं म्हटलं क्या हुआ? बोला मेरे को 2 साल से एक बात का टेंशन था, पर मैं इधर आया, मेरा 2 साल का टेंशन 2 मिनट में खत्म हो गया। जो मेरी शांति करने आया था बाबा ने उसकी शांति कर दी। मैंने उसको लिटरेचर दिया बाबा का, तो जाते समय मुझे कहता है देखो डॉक्टर साहब आप सही रास्ते पर हो, इसको छोड़ो मत, कंटिन्यू करो। और जो माताजी इतना गालियाँ देती थी,
वो बाबा की पक्की बच्ची बनी बाद में, रोज मुरली सुनने लगे। किसका कमाल है? किसका कमाल है? तो बोलो मेरा बाबा, मीठा बाबा, प्यारा बाबा, दुलारा बाबा, सच्चा बाबा, अच्छा बाबा, दयालु बाबा, कृपालु बाबा, वाह बाबा, शुक्रिया बाबा, असे पूर्ण आयुष्यातले माझे अनुभव आहेत. आणि मी त्याच्यावर मग शेवटी पुस्तक लिहिलं, कारण माझा आयुष्याचा अनुभव एका वाक्यात आहे. मला सांगा, प्रॉब्लेम यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे? हा, बहुत जरुरी आहे. माझ्या पुस्तकाचं नाव आहे ब्लेसिंग्स ऑफ प्रॉब्लेम्स. शेवटी लिहिलं तसं, कारण ह्या प्रॉब्लेममुळेच आज मी इथे आहे. माझा पूर्ण आयुष्याचा अनुभव, हर समस्या आपको ऊंचाई पर लेके जाती है, हर विघ्न आपको प्रत्यक्ष कर रहा है. सायन्स मध्ये पण रेजिस्टन्स म्हणून आहे, इलेक्ट्रिसिटी वाले रेजिस्टन्स. तुमच्यापैकी फिजिक्स कोणाला येतं? ज्याला फिजिक्स भौतिकशास्त्र येतं, अच्छा, फिजिक्स मध्ये रेजिस्टन्स हा प्रकार असतो, विरोध. तो आध्यात्मिकता में ऐसे कहते कि जहाँ विरोध है वहीं पर विकास होता है. विरोध जरूरी है, लाइफ में विरोध बहुत जरूरी है. विरोध के बगैर आपका विकास नहीं हो सकता. तुम्ही फुलपाखराची स्टोरी माहिती आहे तुम्हाला? फुलपाखरू कसं बनतं? फुलपाखरू कॅटरपिलर असतो. हा, त्याला मराठीत काय म्हणतात? झालं, गेली गाडी. कॅटरपिलरला काय म्हणतात? सुरवंट. हा, क्या बात है, सुरवंटाचं फुलपाखरू. तर एका शाळेमध्ये ते शिक्षक शिकवत होते विद्यार्थ्यांना की फुलपाखरू कसं तयार होतं. तर तो कोश असतो, कोश, त्याच्यामध्ये तो किडा असतो, है ना. तर तेव्हा त्यांना फोन आला. तर शिक्षक म्हणाले काही करू नका, मी येतो, 5 मिनिटं थांबा. तर मुलं सगळे बघत होते. तो किडा ना फार त्याला त्रास होत होता. तर एका मुलाला वाटलं, परत बुद्धीने निर्णय दिला की ह्याला आपण मुक्त करूया. तर त्याने ते खोललं. त्याला त्रास होत होता ना, तर ते राहवलं नाही आणि ते फुलपाखरू मेलं. मग शिक्षक आले, म्हटलं काय झालंय? बोला ह्याला त्रास होत होता म्हणून आम्ही त्याला, तो खूप फडफड करत होता, म्हटलं त्यांना त्रास होतोय, आपण त्याला इझी करूया. बोललं तेच तुम्हाला नाही करायला पाहिजे होतं, कारण त्याचं जे आतमध्ये फडफडणं आहे ना, त्याच्यामुळे काय होतं, त्याचे पंख तयार होत असतात आणि तेच तुम्ही करायला नाही दिलं. समजतंय तुम्हाला? समजतंय? मग प्रॉब्लेम यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे? स्वामी विवेकानंद म्हणतात, आपण सगळे व्यायामशाळेत आहोत. हा जन्म म्हणजे व्यायामशाळा आहे. जेवढा हात तुम्ही वजन उचलणार तेवढं काय होणार, तुमच्या मांसपेशी वाढणार. ते डंबेल्स उचलतात ना, परिस्थितीमुळे आपली शक्ती वाढते आणि तुम्ही त्याला अवॉइड करायला लागलात. काही जण फार घाबरतात, त्यामुळे ते सामना नाही करत. आता मी तुम्हाला दुसरं उदाहरणं भरपूर आहेत. किती उदाहरणं देऊ? 8-5 झालेले आहेत. मी तुम्हाला असं सांगतो की तुम्ही इथे पुण्यामध्ये बसलेले असताना तुम्ही विश्वाच्या स्टेजवर जाऊ शकता. फक्त थोडं प्लॅनिंग पाहिजे, बुद्धी बेहदमध्ये पाहिजे. आपण पुण्यामध्ये आहोत ना, आळंदी इथेच आहे ना. किती सुंदर आहे, त्या माऊलीने सांगून ठेवलेलं आहे ना, विश्वाचा आर्त माझ्या मनी प्रकटले, अवघेची झाले काय देह ब्रह्म. हा अनुभव आहे. मोगरा फुलला हा अनुभव आहे. तयाचा वेलू गेला गगनावरी. हे सगळे अनुभवाचे शब्द आहेत. एक 16 वर्षाचा सुकुमार बालक, कुठे ती भगवद्गीता 700 श्लोकाची, 9000 ओव्या. किती बुद्धी तेज असली पाहिजे या आत्म्याचे.
आता एक ड्रामा प्लॅननुसार हा अनुभव तुम्हाला सांगतो. मला माहीत नव्हतं की बाबांनी भगवद्गीतेवर या आत्म्याद्वारे सेवा करवली आहे. तर लोकांना कळलं हे डॉक्टर सचिन परब भगवद्गीतेवर बोलतात. तर बोलवलं एका ठिकाणी परभणीला. तर परभणीला काय ट्रेंड आहे, ज्ञानेश्वरीवर तुम्हाला बोलायचं आहे. आणि तिकडे अशी ट्रेंड आहे की ज्ञानेश्वरी तुमच्या समोर ठेवलेली असणार, तुम्ही उघडायची, जी ओवी येईल त्याच्यावर तुम्हाला बोलायचं आहे. आणि मला इन्व्हिटेशन पाठवलं आणि त्याच्यात तो शब्द लिहिलेला जो महाराष्ट्रात लिहितात, हबप डॉक्टर सचिन परब. हबप हबप म्हणजे काय? हां, मी तसा नाही आहे. त्यांची भावना त्यांनी लिहिला. आता ते गेल्यावर सगळे पाया पडायचे माझ्या. मला आणखी नवजडलं, बोलले हे काय करतं? बोललं नाही, इकडची परंपरा आहे. आणि मी ती उघडली आणि जो ओवी आली, माझी एकदम फेवरेट ओवी आली. बघा, मी ह्या मुलाचा तुम्हाला महिमा सांगतोय. तो उसमें ऐसे लिखा था, तुम्ही मराठी ओळखता म्हणून मी मराठीत सांगतोय. मी आणि माझी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोची संन्यासी जाणं. मला तर मला जे पाहिजे होतं तेच मिळालं. हे फार डीप आहे. मी आणि माझी आठवण, मैं और मेरापन, विसरले जयाचे अंतःकरण, सबकॉन्शियस माइंड मधून गेलं पाहिजे ते. पार्था तोची संन्यासी जाणं, हे जात नाही आपल्याकडून. पुण्यालाच मी आलेलो, एका ठिकाणी गेलेलो जेवायला. ब्राह्मण म्हणजे दोन गोष्टी, भोजन आणि दक्षिणा. तर जेवण बनवलेलं, तर मला नेहमी सवय ॲप्रिशिएट करायची. तर मी त्या वहिनींना सांगितलं, वहिनी भाजी चांगली झाली आहे बटाट्याची. ते भाई लगेच म्हणाले, बटाटी मी आणली आहे. आपण क्रेडिट घ्यायला तयार असतं प्रत्येक क्षणाला. हे मी आणि माझं पण जात नाही. हेच ना आपल्याला अंतःकरणातून काढायचं आहे. आणि हे जर तुम्ही शिकलात, तुमचा पुरुषार्थ एकदम इझी होणार. मला तर खरंच वाटतं की किती चांगलं आपलं आयुष्य आहे. मी अनुभव सांगतो. जे लोक घाबरतात ना, हा भीतीचा आजार भरपूर लोकांमध्ये आहे. भीती वाटते प्रत्येक क्षणाला. 2000 साल, आजपासून 26 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेला एक कॅम्पेन चालू होतं, ऑल इंडिया कॅम्पेन अगेन्स्ट टोबॅको. म्हणजे 2 रॅली चाललेल्या, दिल्ली ते कलकत्ता आणि दिल्ली ते हैदराबाद. तर दोघांचे लीडर ठरलेले. दिल्ली ते कलकत्तामध्ये डॉक्टर गिरीश पटेल होते आणि दिल्ली ते हैदराबादमध्ये डॉक्टर प्रेम मसंद होते. आम्ही नवीन, आम्हाला फार उमंग. तर मी गिरीश पटेल बरोबर होतो दिल्ली ते कलकत्ता. तर आम्ही उत्तर प्रदेशमध्ये पोचलो, लखनऊ में पहुंच गए. कैपिटल है लखनऊ. तो वहाँ की दीदी है, उन्होंने कहा सचिन भाई बहुत इम्पोर्टेंट प्रोग्राम है. मैंने कहा फिर क्या हुआ? बोला गिरीश पटेल बीमार पड़ गए, उसके बाद आप ही हो. मैंने कहा कोई बात नहीं दीदी, मैं जाऊंगा. कॉन्फिडन्स मध्ये बोललो आणि गेलो तिथे. बलरामपूर म्हणून एरिया आहे हॉस्पिटल. तर ते असं ऑडिटोरियम पूर्ण भरलेलं. आणि तिथे गेल्यावर मी घाबरलो. कारण सगळे डॉक्टर बसलेले, गळ्यात स्टेथोस्कोप घालून सिनियर लोक होती. आणि मला तंबाखूवर बोलायचं होतं. तर मला भीती का वाटली की डॉक्टरांना सगळं माहिती असतं, पहिलं माझं टेन्शनचं कारण. आणि दुसरं कारण, मला इंग्रजीत बोलायचं होतं. 26 वर्षापूर्वी माझी इंग्रजी एवढी चांगली नव्हती, आता पण नाही आहे, खर्च पाण्यापूर्वी बोलतो. तर मी घाबरलो. आणि माझं टेन्शनचं तिसरं कारण, वहाँ की ब्रह्मा कुमारी टीचर, ती आली माझ्याकडे आणि मला म्हणते आहे, सचिन भाई बहुत खर्चा किया है, अच्छा प्रोग्राम होना चाहिए. बहिणी काय विचार करतात, इन्व्हेस्ट केलाय, रिटर्न आलं पाहिजे. एक तर मी घाबरलेलो. त्या दिवशी मला कळलं की ते डायस का ठेवतात, पोडियम माहिती आहे ते, असा एक, काय त्याला म्हणतात, मांडव. तुमचं लग्न नाही झालं, काय म्हणतात त्याला, असं ते उभं असतं, त्याच्या मागे लपून बोलतात डायस. मराठीत पण डायस, ठीक आहे, हरकत नाही.
तर मला त्या दिवशी कळलं ते का ठेवतात, कारण ह्याच्या वरचा भाग दिसतो, ह्याच्या खाली काहीच दिसत नाही. मी आतमध्ये कापत होतो, कोणाला दिसत नव्हतं. हा, थँक्यू. आता मी घाबरलेलो आणि भगवद्गीतेमध्ये हाच श्लोक आहे पहिल्या अध्यायात, सिदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यते. मेरे गात्र काप रहे, मुंह सूख गया. मेरी वो अवस्था थी, क्योंकि आता नहीं था. डरने के बाद आपका मुंह सूख जाता है, हाथ पैर कांपने लगते. मेरी वो अवस्था थी, लेकिन हमेशा एक अभ्यास करता हूँ. उस दिन भी यही अभ्यास किया. क्या किया? बाबा का आह्वान किया. बाबा, ये शरीर आपका है, आत्मा आपकी है, सामने बैठे हुए बच्चे आपके हैं, सेवा आपकी है, करना आपको है. ये 5 बातें मैं हमेशा याद करता. उस दिन भी याद किया. और क्या हुआ, मैंने बोलना चालू किया. 5 मिनट बाद मैं देख रहा हूँ मेरा मुंह ऐसे हिल रहा है. मैंने कहा मेरा मुंह कैसे हिल रहा है? फिर शब्द आ रहे अच्छे अंग्रेजी, फ्लुएंट अंग्रेजी आ रहा है. मैं हैरान, और उसके साथ पावर जा रही है. थोड़ी देर में मुझे पता चला कि मेरा शरीर काम कर रहा है और मैं देख रहा हूँ. मला कळलं काय चाललंय ते. तो आधा पौना घंटा मैं बोला होगा फ्लुएंट अंग्रेजी में, और अच्छे अच्छे शब्द, और ऐसे वेव्स जा रही है. फिर क्या हुआ, जैसे ही लेक्चर पूरा हुआ सभी लोग खड़े हो गए, और खड़े होके सबने तालियां बजाई. स्टैंडिंग ओवेशन मिला मुझे. इतनी तालियां बजाई जो आपने अभी तक नहीं बजाई है. अच्छा, इससे भी ज्यादा थी. तो वो दीदी आई क्लास के बाद और मुझे कहते, सचिन भाई मैंने बहुत क्लासेस सुने, आज के जैसा लेक्चर पहले कभी नहीं सुना. मैंने दीदी को साइड में लिया और मैंने दीदी को बोला, दीदी मैंने भी नहीं सुना, पहली बार, मैंने भी पहली बार ही सुना. तो ये स्पष्ट अनुभव था कि जब बच्चे में योग्यता नहीं है तब बाबा आके अपना काम करके जाता है. वो दिन और आज का दिन है. मैं कभी ये नहीं सोचता हूँ कि मुझे करना है, क्योंकि हमारा स्पष्ट अनुभव है कि कौन करता है, करण करावनहार. ये भगवत गीता का पूरा इसेंस मैं आपको बता रहा हूँ. ये स्टोरी 3 अध्याय में एक श्लोक आता है भगवत गीता में, अहंकार विमूढ़ात्मा कर्ताहमिति मन्यते. इसका भाव है कि अहंकारी व्यक्ति को लगता है कि वही सब कर रहा है, माझ्यामुळे घर चल रहा है, मेरे वजह से घर चल रहा है. ये छोड़ दो. जब तक ये भाव है ना, आप हमेशा टेंशन में रहने वाले हो. मैं आपको कुछ प्रश्न पूछ रहा हूं, जवाब देंगे? आप ज्ञान में अपनी इच्छा से आए या बाबा ने आपको चुना? श्योर, कॉन्फिडेंट, लॉक किया जाए. तो बाबा ने चुना है ना आपको, तो जिम्मेवारी किसकी है? तो आप क्यों टेंशन लेते हो? यही भाव है. जब तक ये भाव है कि मुझे करना है, आपकी एनर्जी 100% और भारी होंगे. मैं अलग तरीके से पूछता हूँ. मेरे को कई बीके भाई बहने ना अपने घर पे लेके जाते हैं. बोले सचिन भाई नया घर है. म्हणजे चला 3 BHK 4 BHK काय बंगले असतात. घरी गेल्यावर मला दाखवतात, देखो हमने घर में बाबा के लिए कमरा दिया है. मला आणखीन दया येते. बाबा के लिए कमरा दिया, अरे वाह. मी त्यांना म्हणतो कौन सा वाक्य बराबर है कि आपने बाबा को कमरा दिया या बाबा के दिए हुए घर में आप रहते हैं? कौन सा वाक्य बराबर है? किती सूक्ष्म अहंकार है. बाबा को कमरा, अरे जो पूरी दुनिया को दे रहा है तुम उसको घर दे रहे हो. हा भावच चुकीचा आहे. मग घर कोणाचं आहे? जोर से बोलो. हाँ, घर में रहने वाले किसके बच्चे हैं? माता है. पति किसका है? जोर से बोलो. पत्नी किसकी है?
और जो बच्चे आहे किसके आहे? घरात जे पैसे आहेत ते कोणाचे आहेत? द्या. ते नाही ते आमचे आहेत. ये फार सूक्ष्म है, इसलिए मैंने कहा धन के पीछे तब तक भागता है जब तक निधन नहीं होता है. आता एक माझा व्हिडिओ व्हायरल झाला, मला पण माहित नव्हतं हे सोशल मीडिया वाले काय काय करतात. मैंने फरीदाबाद में क्लास लिया, वही सुना आपने वो वीडियो, 1 CR के ऊपर व्यू गए उसके. वो अनुभव सुनाता हूँ, पण तुमची परमिशन पाहिजे पहिले, कारण तो डिस्टर्ब करणारा व्हिडिओ आहे. परमिशन है? हाँ, डिस्टर्ब तो नहीं होंगे? हाथ खड़ा करो. छुट्टी है? अच्छा चला तैयार रहा. आईसीयू में, आईसीयू समझते हैं आप? अति दक्षता विभाग. तो उसमें सेवा किया है. तो आईसीयू में क्या होते हैं, अलग अलग प्रकार के आईसीयू होते हैं. तो हर एक आईसीयू का मॉर्टेलिटी माने मृत्यु का दर अलग होता है. कोरोनरी में बहुत फास्ट होता है, ज़्यादा लोग जाते हैं. तो हमको पता चलता है कि ये जाने वाला है अभी, है ना, क्योंकि बॉडी साथ नहीं दे रही है, एक एक ऑर्गन फेल होते जा रहा है, दिखाई दे रहा है हमको. तो कुछ लोग ऐसे होते हैं, कुछ लोग वेंटिलेटर पर ही होते हैं, उसमें ही जाते हैं, और कुछ लोग होश में रहते हैं लेकिन जाने वाले, उनको भी पता चलता है. तो एक ऐसी आत्मा 70 साल उम्र है, आईसीयू में है, तो रो रही है वो. आता मला फार वाईट वाटलं. मी म्हटलं मी हा रडतो कशाला, हा जाणार आहे पण रडतो कशाला. तो मेरे से अंदर से थोड़ा मैंने हाथ घुमाया, मैंने कहा क्यों रो रहे हैं भैया. तो बोला, पढ़ा लिखा था, बोला पूरी जिंदगी दिखाई दे रही है, मरताना ना रील फिरते हैं सगळी. मी म्हटलं क्या दिखाई दे रहा है. एका वाक्यात उत्तर दिलं. ऐकताय सगळे? एका वाक्यात काय म्हणाले, सर जो नहीं करना चाहिए था वो किया, और जो करना चाहिए था वो नहीं किया. मैंने कहा क्या किया. मनाला मेरा नेचर गुस्से वाला था, है ना, तो मैंने बहुत लोगों का अपशब्द इस्तेमाल किए, गालियाँ दी है, दुख दिया है. तो आज मैं उन लोगों से माफ़ी भी नहीं मांग सकता हूँ, क्योंकि मैं जाने वाला हूँ. मैंने कहा और क्या करना चाहिए था. बोला मेरे पास पैसा था, पोजीशन थी, पावर थी, मैं बहुत लोगों की मदद करके दुआ ले सकता था, लेकिन मैंने वो भी नहीं किया. मैंने कहा क्यों नहीं किया. बोला मज़ा आता था तकलीफ देने में. असा स्वभाव, दुसऱ्यांना त्रास देण्यात आनंद. मैंने कहा फिर तो इसके लिए मुझे रोना आ रहा है कि मेरा ज़िंदगी मैंने वेस्ट किया, मेरे समय को वेस्ट किया गलत कामों में, और अभी मैं कुछ नहीं कर पा रहा हूँ, और अभी मुझे जाना है, इसलिए मेरे को रोना आ रहा है. रियलाइजेशन एट द टाइम ऑफ डेथ, ऐसे हम कहते हैं. अंग्रेजी में एक कहावत है, हे पण महत्त्वाचं आहे, मी त्याचा हिंदी शब्द सांगणार तुम्हाला. डेड पीपल रिसीव मोर फ्लावर्स दॅन द लिव्हिंग वन्स, बिकॉज रिग्रेट इज पॉवरफुल दॅन ग्रॅटिट्यूड. अशी म्हण आहे की मेलेल्या व्यक्तींना जास्त फूल आणि हार मिळतात जिवंत व्यक्तींपेक्षा, कारण पश्चाताप हा कृतज्ञतेपेक्षा जास्त भारी आहे. मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला कसं मरायचं आहे, हसत हसत की रडत रडत जायचं. हा, आय एम सॉरी, एवढं सोपं नाही ते, कारण मरताना सगळं आठवणार. आता काय होणार ते बघा, हा साक्षात्कार होणार आहे. आज भी था मुरली में. चित्रगुप्त नाव ऐकलंय तुम्ही? कोण असतो, कोण आहे चित्रगुप्त? चित्रगुप्त कोण, शास्त्राप्रमाणे कोण आहे, हिंदू शास्त्राप्रमाणे? धर्मराज किंवा त्याचा राईट हँड, अकाउंटंट, त्याच्याकडे सगळं तुमचा रेकॉर्ड असणार. आता लक्षपूर्वक ऐका. तुमचं शरीर सुटलं है ना, आणि गेलात वर, तर त्याचे डिपार्टमेंट कोण आहे, हे धनकवडीचं कोणतरी आलेलं आहे. अच्छा धनकवडी काय आहे, इसका फाईल खोलो, जरा फाईल घेऊन या. ती पुण्याची फाईल बघा, तिथे धनकवडी कोपऱ्यामध्ये, हां ती काढा. तुमची फाईल काढली. अच्छा कोण आहे, अच्छा ब्रह्माकुमारीच आहे. अच्छा व्हेरी गुड. सेंटरवर जायचं का, तिथे लिहिलेलं असणार, फक्त गुरुवारी भोग खायला जायचे, लिहिलेलं असणार तिथे.
तुम्ही काही करू शकत नाही, ते रिझल्ट आउट है. अच्छा, सेवा किया आणि दीदी बोल बोल के थक गई, या पण आले नाही, वेळ नाही मिळाला. अच्छा ठीक आहे. सफल किया नाही होतं, नंतर करूया, ते तसंच पडलेलं आहे. आता त्याला डिसिजन द्यायचं आहे की तुम्हाला कुठे पाठवायचं. तुमचा जमा खर्च त्यांनी बघितला, त्या वेळेला ना तुम्ही काही करू शकत नाही, कारण रिझल्ट इज आउट. त्या वेळेला डबल पश्चाताप का सांगतो बीके भाई, ये बाबांचे शब्द आहेत ना, माझे नहीं आहेत. मैं तो केवल हमाल हूँ, डिलीवरी कर रहा हूँ, जो पढ़ा है वो. बाबा ने कहा था लास्ट में पश्चाताप होगा. कैसे? तो एक पश्चाताप ये होगा कि मेरे पीछे से कुछ भाई बहने आए, वो लास्ट में आकर मेरे से आगे चल गए, कारण सगळे लाईनीत उभे असणार आणि तुम्हाला दिसणार की हा मागून येऊन माझ्या पुढे गेला. आणि दुसरा तुम्ही फेल झालेलात किंवा कमी पद मिळालं तर त्यावेळेला तुम्ही रडणार नाही. बाबाने म्हणाला, बाबा के शब्द है, बहुत कड़े शब्द है. बाबा ने कहा उस समय रोएंगे नहीं. जसं हे सेंटर आहे ना, ह्याच्या बाजूला राहणारे लोक वो रोएंगे, अरे भगवान आमच्या बाजूला सेंटर होतं तरी आम्ही गेलो नाही. तो बाहर वाले तो रोएंगे, लेकिन बाबा के बच्चे खून के आंसू रोएंगे. मला तो पश्चाताप फार त्रास देणारा असतो. त्यावेळेला काही करू शकत नाही. आता तुम्ही करू शकता, आणि हे परत बुद्धीचं काम आहे. मला लोकांनी वेड्यात काढलं, एमडी नहीं किया, विदेश छोड़ दिया. मेरा क्लासमेट है, वो कार्डियक सर्जन है, ऑपरेशन करता है हार्ट का. मेरे को पूछता है, सचिन भाई तू कसा काय फसलास ब्रह्मा कुमारी मध्ये, तू चांगला होतास. मी पण उत्तर दिलं, मी फसलो कारण मी पुण्य केलंय, तुझी पाप अजून बाकी आहेत म्हणून तू नाही फसला. आपल्याला घाबरायचं नाहीये. लोग कुछ काय ते म्हणतात, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. हा, ते पुढचं नाही विचारलं, यांची फाईल उघडली ते अमर प्रेम. कुछ तो लोग कहेंगे ना. आता मी तुम्हाला ब्रह्माकुमारी भाई बहिणींचं सांगतो. मी मधुबनला होतो, चांगलं चाललेलं, पण वडील आजारी झाले, त्यांना आरटीटी टाकायचे, राईल स्ट्यूब टाकायचे, कारण पार्किन्सोनिझम, जेवू शकत नाही, ते पुन्हा नळी काढतात. मी आलो मुंबईला, तर जाताना मला सगळे तिकडचे ब्रह्माकुमार, सचिन भाई आप मधुबन छोड़ के जा रहे हैं. मधुबन? मैंने कहा क्या हो रहा? नहीं, जो एक बार मधुबन छोड़ के गया वो डिस्टर्ब हो गया, वो वापिस नहीं आता है फिर. मैंने कहा हो सकता है मेरा पार्ट ऐसा हो ड्रामा में. आणि आता ते मला तेच भाई म्हणतात, सचिन भाई बहुत अच्छा हुआ आपने मधुबन छोड़ा. लोक दोन्ही बाजूनी बोलतात, समजताय तुम्हाला? तुम्हाला तुमचा निर्णय घ्यायचा आहे. मला सगळ्यांनी वेड्यात काढलं, लौकिक वाल्यांनी, अलौकिक. अभी मेरा पोस्ट ऐसे था लौकिक में, मैं डेप्यूटी डायरेक्टर, मना सीनियर मेडिकल, जॉनसन एंड जॉनसन मल्टीनेशनल कंपनी, इंटरनेशनल कंपनी है, टॉप 3 में आता है. और मेरे को ड्राइवर, कार, इंटरनेशनल ट्रैवल सब है. सोडलं. मला म्हणतात तू वेडा आहेस, 5 दिवस फक्त काम करायचं आहे, 2 दिवस सुट्टी आहे, सॅटर्डे संडे, पाहिजे तेवढी सेवा कर. मैंने कहा मेरे को अच्छा नहीं लगा. बोले तू काय करणार? बोले जो बाबा करून घेणार. बीके लोगों ने भी मुझे बहुत कुछ कहा, बट इट वॉज माई डिसीजन. आप समझ रहे बात को? आपकी बुद्धि ना आपको हर वक्त डिसीजन दे रही होती, क्या करना है क्या नहीं करना है. आपको चूज करना है, क्योंकि आपका भविष्य है. घर वालों ने विरोध किया, रिश्तेदारों ने विरोध किया, लौकिक दोस्तों ने विरोध किया, ब्रह्मा कुमारियों ने विरोध किया, आज तक जारी है. आणि अजिबात घाबरू नका तुम्ही. मी तुम्हाला सांगतो, आमचं तर बालपण असं गेलं, आम्ही कशाला घाबरत नाही. आम्ही राईट्स बघितलेले आहे. राईट्स समजतं तुम्हाला? हिंदू मुस्लिम कापाकापी बघितली आहे. आम्ही कॉलेजमध्ये होतो ना, ते हवप आमचा अर्थ वेगळा होता. हवप म्हणजे हळूच भलतीकडे पाहणारे. आणि काय काय केलं कॉलेजला मी ते सगळं सांगू शकत नाही, एडिटेड आहे ते. पण एक सांगतो इम्पॉर्टंट, आम्ही जायचो अभ्यास करायला वरळीला. मुंबईला सिद्धिविनायक मंदिर आहे, माहिती आहे?
आता हे स्टोरी आहे का तुम्हाला खूप आवडणार. तर काही लोकांना सवय आहे भक्ती मार्ग, जिथे 3 रस्ते असतात ना ते काय करतात, टिवाटे पे क्या करते, हा ते ना नारळ फोडणार, लिंबू टाकणार तिथे, काय काय करतात. आता हॉस्टेलमधल्या मुलांना कुठे खायला मिळत आहे चांगलं. तर आमच्या हॉस्टेलमध्ये काही मुलं होती, त्यांना काही कामधंदा नाही, ते वरळीवरून ते सिद्धिविनायक जवळ होते, जायचे ते 3 रस्त्यावरचं सगळा माल उचलायचे, फोडलेला नारळ निंबू घेऊन यायचे. आम्हाला माहीत नाही, आम्ही सगळे अभ्यास करणारे. त्याला स्वच्छ धुवून ना ते ओवाळलेले नारळ आणि लिंबू त्याला कापून त्याचा प्रसाद बनवायचे. आणि जेवढे 70-80 रूम होते, सगळ्या रूममध्ये ही मुलं जायचे, सिद्धिविनायकाचा प्रसाद आहे घ्या. आणि आम्ही असे, अरे वा छान, तो किती छान, आम्ही सगळे खायचो ते. आम्हाला कधी काही झालं नाही, कारण आमच्या मनातच नाही ना. तुम्हाला काय फरक नाही पडणार त्याचा. ते लिंबू पण ते ओवाळलेलं त्याला धुवून त्याचं सरबत करून आम्हाला प्यायला, आम्ही काय तो किती चांगला आहेस, आम्ही ते सगळं प्यायचं, आम्हाला कधीच काय नाही झालं. आता इथे आल्यावर काही लोक तसा प्रयोग करतात आमच्यावर, मला काय माहित नाही, आम्ही कधी ह्याच्यात घुसलोच नव्हतो. झोपलो तर झोपल्याबरोबर मला करंट लागला, मी म्हटलं हे काय आहे, परत झोपलो, परत करंट लागला. मी म्हटलं पहिलं काय आजार तर नाही ना आपला. आम्ही डॉक्टर पहिले आजार, मग बाबांच्या आठवणीत बसलो. तर आठवणीत बसल्यानंतर 5 मिनिटं मी असं उशीकडे बघितलं. मी म्हटलं उशी तर ठीक दिसते, पण अचानक विचार आला उचलून बघूया. उचलून बघितलं तर खाली कोणीतरी काय ठेवलेलं. अँड देन आय रिअलाइज की काय प्रकार चालले आहेत. उचलून फेकून दिलं. मी तुम्हाला सांगतोय, लोक असे सगळे प्रकार करतात. आपण घाबरायचं नाही, कारण आपल्याबरोबर कोण आहे, सर्वशक्तिवान आहे. मी काय काय अनुभव केलाय तुम्हाला सांगू शकत नाही. आउट ऑफ द वे जाऊन लोकांना वाचवलेलं आहे. पण हे सगळं सांगण्यासारखं नाही आहे. पण त्याच्यामुळे भरपूर ऐकून घ्यावे लागले, भरपूर आरोप झाले. एक तर असा आरोप अजूनपर्यंत ती चालू आहे केस, म्हणजे माझ्यामध्ये नाही आहेत, तेच लोक डिस्टर्ब आहेत. पण एवढा डिस्टर्ब झालो मी की मला झोप लागत नव्हती. गार्डनमध्ये मी राहतोय, तर बाबांना सांगितलं, 11 वाजले. बाबा म्हटलं झोप नाही लागत आहे. बोला क्या हुआ, बोला ऐसा ऐसा हुआ, मुझे ऐसे बोला गया. तो बाबा ने कहा तकलीफ हो रही है. मैंने कहा हाँ तकलीफ हो रही है, लिखो. मला लिहायची सवय नाही, पण झोप येत नव्हती, काय करू. आणलं, वया आणल्या आणि लिहायला सुरुवात केली. 11 वाजता मी लिहायला बसलो. तर मी प्रॉब्लेम लिहितोय, सोल्युशन येत आहे, प्रॉब्लेम लिहितोय, सोल्युशन येत आहे. असं करत मी सकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत लिहित होतो. किती पानं लिहिली, 80 पानं मी लिहिली, होल नाईट. आणि मी बघितलं हे तर पुस्तक झालंय. आणि मग ते पुस्तक बनवलं आणि रमेश भाईंनी त्या पुस्तकाचं उद्घाटन केलं. आज ते बेस्ट सेलर म्हणून विकलं जात आहे. पण ते एका रात्रीत लिहिलं गेलेलं पुस्तक आहे. मी म्हटलं कमाल आहे बाबा, प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात आत्महत्यापासून वाचवलेले अनुभव आहेत त्याच्यामध्ये. मी वेळेअभावी ते सांगत नाही आहे. पण मला तुम्हाला हे सांगायचं की घाबरू नका, भिऊ नकोस. हे फार महत्वाचं आहे की कोई तो मेरे साथ है जो मेरा ध्यान रखने वाला है ना. ते महाराष्ट्रात संतांनी काय बोललंय, याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिन गोड व्हावा. त्याच्यासाठी पूर्ण आयुष्यभराची तपस्या लागते, असंच नाही होत शेवटचा दिवस गोड. तर म्हणून मला सांगायचं आहे की प्लीज, आता आणखीन काय बघायचं राहिलंय. आजच्या मुरलीवर तुम्ही काय चिंतन केलं मला माहित नाही. श्री कृष्ण बड़ा कब होता है, कौन से उम्र में, काय दिलंय 30 से 35. मला सांगा कृष्णाचा जन्म झाला आहे की नाही, अजून नाही माहिती, ग्रे एरियाज आहेत. जर 2036ला तो बसणार असेल तर त्याचा जन्म 2000ला व्हायला पाहिजे, तर तो 2036ला बसणार आहे ना. पण हे चित्र फिक्स बसत नाही आहे. का बसत नाही आहे, कारण देवता है पुरानी दुनिया पर
पैर नहीं रखेंगे, शिव भगवान वाच आहे. आता ह्याचा अर्थ पुराणी दुनिया म्हणजे ही जी दिसते आहे का कुठेतरी अशी लपलेली दुनिया आहे. काही जण म्हणतात ते तिबेट आणि हिमालय त्या साईडला आहे, तिथे कोणी जात नाही, तिथे श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे वगैरे वगैरे काय काय बोलत असतात. पण मला एक गोष्ट स्पष्ट दिसते आहे की संगमयुग किती वर्षाचं आहे? 100? शुअर शुअर मला माहित नाही. ह्याच्यावर विश्वास ठेवायचा की ते तुम्ही ठरवा. पण जर मानून चला 100 वर्षाचा आहे, किती वर्ष राहिली आता? 2026 ला होता आपण, 10 राहिले, बरोबर आहे. मग 10 वर्षात संगमयुग संपणार, मग सतयुग चालू होणार, हो की नाही? कसं चालू होणार? कारण बाबांनी काय म्हटलेलं आहे, 111 केव्हा चालू होतं? जेव्हा तो बसतो तेव्हा 111. तुम्हाला दिसतंय 10 वर्षात तो बसणार आहे. याचा अर्थ सतयुग 2036 मध्ये नाही होणार. विचार करा तुम्ही. चला मानून चला तो कुठेतरी जन्म घेतलेला आहे आणि आपल्याला नाही माहिती तो बसणार, तरी पण 10 वर्षामध्ये तुम्हाला ह्याची गॅरंटी आहे की तुमचं शरीर केव्हा सुटणार? हा, कधीही सुटू शकतं ना. आता पण सुटू शकता, आता सुटू शकता. तयार आहात काय मरायला? कोण कोण मरायला तयार आहे? हात वर करा जे मरायला तयार आहेत. हे बघा, हे लहान मुलं घाबरत आहेत, मला नाही माहित. जे मरायला तयार आहेत हात वर करा, मला बघू दे. अच्छा, म्हणजे अजून तुम्ही तयारीच करतायत, अजून मेलेले नाही आहात. आता तयारी काय करायची? बघा, आज खरं ते बाहेर निघालं ना. म्हणून याचा अर्थ काय, आपली बुद्धी आपल्याला निर्णय देते आहे की काय नाही, कोई बात नाही, बाबा तो बोल ही रहा है, 90 साल से बोल रहा है, अजूनपर्यंत काय झालं? कुछ नहीं हुआ, छोड़ दो. ही बुद्धीचा निर्णय आहे. मी का सोडलं? कारण मला वाटलं शरीर केव्हाही सुटू शकतं. मला एमडी मिळत होतं, मी प्रयत्न पण केला करायचा, पण मी बघितलं एवढं टफ आहे, जेवायची वेळ आहे. मी पेडियाट्रिकमध्ये होतो, तर ते सगळ्या डिलेवरी झाली बोलवा, सीझर झालं बोलवा, आणि ते बेबी रडलं पाहिजे डिलेवरी झाल्याबरोबर. ते नाही रडलं तर आमच्या डोळ्यात पाणी यायचं. कारण सगळे आई वडील वाट बघतायत बाहेर. NICU मध्ये तो 700 ग्रॅमचा बेबी, 800 ग्रॅम, 1 किलोचा बेबी, ते वाचणार नाही आहे. आमची इथे जेवायला वेळ आहे. माझ्याकडे 2च ऑप्शन होतं, जेवण किंवा झोप, दोन्ही नाही मिळणार. मी जेवण सोडायचं, झोपायचं, कारण झोपलो तर दिवसभर काम करणार. मी म्हटलं ह्याच्यामध्ये माझं शरीर सुटलं तर काय जाणार माझ्याबरोबर, सोडून दिलं सगळं. सो मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. इट इज युअर लाईफ, समजताय? पण तुम्ही गृहस्थामध्ये असाल तर मी म्हणेन बॅलेन्स इज द क्रिटिकल वर्ड. कारण गृहस्थी लोकांना बॅलेन्समध्ये चालायचं आहे. फक्त भाव काय ठेवायचा आहे? ट्रस्टीशिप. जर तुम्ही ह्या भावामध्ये चाललेत तर तुम्ही कमाल करू शकता. आणि मी असे बाबा के बच्चे देखे आहे मैंने. तर मला असं वाटतं वेळ फार कमी आहे, आपल्या सगळ्या दादी गेलेल्या आहेत है ना. केव्हाही काही होऊ शकतं. लास्टला आपल्याला पश्चाताप करायचा नाही आहे. म्हणून एक तिसरी म्हण इंग्रजीतली मी सांगतो, कारण इंग्रजीमध्ये जास्त सेशन होतात. मला ही म्हण खूप आवडते, मॅनेजमेंटची आहे. मी मॅनेजमेंटचा विद्यार्थी आहे. ते इंग्रजीमध्ये असं म्हणतात, इफ यू वॉन्ट टू मेक युअर लाईफ गुड, मेक युअर डे गुड फर्स्ट. जर तुम्हाला तुमचं आयुष्य चांगलं करायचं असेल तर एक दिवस चांगला करा, कारण तोच दिवस काय होतं? रिपीट होतो. आणि पुढे ते म्हणतात, इफ यू वॉन्ट टू मेक युअर लाईफ गुड, मेक युअर डे गुड, मेक युअर 1 hour गुड. जर तुम्हाला दिवस चांगला करायचा असेल 1 तास चांगला करा, कारण त्या तासाचा इफेक्ट पुढच्या तासावर येणार, बरोबर आहे. आणि इफ यू वॉन्ट टू मेक युअर अवर गुड, मेक युअर 1 minute गुड, कारण
1 तास 60 मिनिटं झालेला असतो. आणि इफ यू वॉन्ट टू मेक युअर मिनिट गुड, मेक युअर सेकंड गुड. मग पुरुषार्थ कुठे आहे? पुरुषार्थ सेकंडचा आहे. आणि हे योगीचं लक्षण आहे. योगीचं अटेन्शन सेकंडवर असतं. प्रत्येक क्षणाला तो जागृत असतो, त्याला योगी म्हणतं. जागृत कशासाठी? स्वतःचे विचार, भावना, कर्म. आणि मी तुम्हाला आता असा अनुभव सांगणार आहे की तुम्हाला प्रेरणा मिळू शकते. फक्त तुमच्याकडे किती वेळ आहे मला माहित नाही. तुमच्याकडे वेळ आहे? 5 मिनिटं बसणार? बघा, मुरली का महत्वाची आहे क्लासमध्ये ऐकून? कारण ही प्रेरणा ना क्लासमध्ये मिळते. घरी पण मिळू शकते, पण बुद्धी तेवढी शार्प पाहिजे. क्लासमध्ये मी बसलोय, बाबांची मुरली चालू आहे. मुरलीमध्ये एक वाक्य आलं कि बच्चे, पहले के ज़माने में जो राजा लोग थे वो अपनी प्रजा का ध्यान रखने के लिए वेश बदल कर जाते थे. मुरलीमध्ये आलं. ऐसे ही आप विश्व कल्याणकारी आत्माओं, विश्व के ऊपर नज़र घुमानी है. आता मी विचार केला, आम्ही मॅनेजमेंट वाले, मी म्हटलं मैं क्या कर सकता हूँ, मैं तो विक्रोली में बैठा हूँ. बाबा ने बोला है मना करना है. गेलो, विश्वचा नकाशा काढला. किती देश आहेत? 195. यूनाइटेड नेशन के अनुसार 195 कंट्रीज है. मेरा मेमोरी अच्छा है, वरदान है. तो नॉर्थ अमेरिका, सेंट्रल अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका, एशिया अँड ऑस्ट्रेलिया, ओशियानिया असे हे खंड आहेत. आणि अंटार्क्टिका. तर मी बघितलं कुठले कुठले देश आहेत. तर चालू केलं. अलास्का, मेक्सिको, कॅनडा, USA, मेक्सिको, काय काय देश आहेत, निकारागुआ वगैरे वगैरे. मी आता नावं नाही सांगा. पनामा, करेक्ट, पनामा आहे तिथे. गल्फ ऑफ हे आहे मेक्सिको. आणि मग साऊथ अमेरिकेमध्ये ब्राझील सगळ्यात मोठा आहे, अर्जेंटिना, पेरू आणि काय चिली, युकॅडॉर, व्हेनेझुएला, हे सगळे देश. इवन आयलँड पण सोडले नाही. फॉकलँड आयलँड, सिचिलिस आयलँड, सोलोमन आयलँड, सॅमोआ आयलँड, असे आयलँड्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. देश पण केले आणि आयलँड्स. आता मी केलं, अच्छा कळलं आपल्याला 195. आता त्यांना एनर्जी द्यायची आपल्याला. तर मग अमृतवेला योगानंतर प्रत्येक देशावर जाऊन सकाश द्यायचा अभ्यास सुरुवात केली 2000 मध्ये. काय होत आहे मला माहीत नाही, पण मी चालू केलं. 1 वर्ष, 2 वर्ष, किती वर्ष झाले असेल? 16 वर्ष. 16 वर्षानंतर काय झालं, एक कॉन्फरन्स आली ज्याचा बाबाने प्रोजेक्ट डायरेक्टर बनवलं आहे, ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ टोबॅको. त्याचं नाव आहे गीता, ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ टोबॅको अवेअरनेस. एका जागेवर मी बसलेलो आणि 180 देशाचे प्रतिनिधी माझ्याकडे येऊन बाबांचा परिचय घेऊन जात होते माझ्याकडून. एका जागेवर बसलेले असताना. दिस इज रिझल्ट ऑफ मनसा सेवा. हा मनसा सेवाचा रिझल्ट आहे. आता ते 195 पैकी 180 का, त्याचं पण कारण आहे, मी त्याच्यात जात नाही. पण जर तुमची एकाग्रता चांगली असेल आणि तुम्ही कन्सिस्टंटली हे करतात तर तुम्हाला बाबा त्या लेवलला घेऊन जातो. ऑफिशियली आपण आज 130-140 आहोत, पण 180 देशांना बाबांचा मेसेज गेलेला आहे. 2016 मध्ये ही घटना घडली. बाबांनी त्याच्यासाठी निमित्त बनवलं. कठीण नाही आहे. कोविडचं मी सांगतोय, कोविडला एवढा मोठा पेपर आला. मी नेहमी म्हणतो द बेस्ट टीचर अवॉर्ड गोज टू कोविड-19. कारण कोविडने जे शिकवलं ते आम्हाला भरपूर वर्षामध्ये शिकायला नाही मिळालं. कोविडमध्ये ड्युटी होती माझी. आता कोविडमध्ये मृत्यू झाल्यावर डेड बॉडी पण नाही मिळायची, माहिती आहे तुम्हाला. बाहेरच्या बाहेर पॅक. एक मुलगा आला, नहीं मेरा पिताजी है मैं देखूंगा. म्हटलं कोविड आहे? बोला नहीं मैं देखूंगा, किट पहन के. म्हटलं फार कमी असतात असे आपल्या वडिलांवर प्रेम करणारे. सोडलं त्याला. त्यांनी उघडला चेहरा बघितला, हात काढला बाहेर. हातामध्ये 2 हिऱ्याच्या अंगठ्या होत्या, काढल्या. बोला अभी लेके जाओ. कोविडमध्ये खूप काही शिकलो आम्ही. आम्ही तर सेंटरवर राहणार आहे. आम्हाला जेवण मिळायचं सेंटर म्हणजे गार्डनमध्ये. आता कोविडच्या वेळेला बहिणी सगळ्या घाबरलेल्या, आम्हाला कोविड आलं म्हणजे मेला तुम्ही. मला म्हटलं की तुमचं जेवण तुम्ही बनवा. मी म्हटलं मी 12 तास ड्युटी करतोय, सकाळी 10ला जातो, रात्री 10ला. बोला नाही आम्हाला कोविड होणार.
मी म्हटलं डब्बा बाहेर ठेवा, मी उचलतो. नाही, तिथे मी थोडा डिस्टर्ब झालो. मी म्हटलं एवढी आपण सेवा केली, आपल्याला जेवण मिळू नये. बाबांकडे गेलं, बाबांना सांगितलं, बाबा 12 घंटा ड्यूटी कर रहा हूँ, मैं सुबह जाके रात को आ रहा हूँ, एक तो रहने का ठीक प्रॉब्लम है. बाबा ने जवाब क्या दिया, बोला नाटक क्यों करते हो, बनाओ अपना खाना. मी म्हटलं वाह, बाबा हर वक्त बहनों का साइड लेता है. मी म्हटलं ठीक आहे, आपण शिकूया. यूट्यूबमधून बनवायला शिकलो. तर आता आम्ही भात खाणार आहे. भात लवकर डायजेस्ट होतो, चपाती राहते पोटामध्ये. मी म्हटलं भाकरी बनवूया आपण. भाकरी तर भाकरी फाटायची. मी म्हटलं बहनों का क्यों नहीं फटता है, हमारा क्यों फटता है. विचारलं काय बाबा काय. बोला नहीं, थोड़ा भिगा के रखो गर्म पानी में, नहीं तो सब्जियां डालो. धीरे धीरे वो भाकरी बनाना सीख गया, सब्जी बनाना, दाल चावल, अभी पूरा खाना बना लेता हूँ. पर हां, आता काय वाटतच नाही. आता तर क्रिएटिव्हिटी आहे, जेवण बनवणं ही क्रिएटिव्हिटी आहे. पण मी तुम्हाला सांगतोय, हे पेपर जबरदस्त आले आम्हाला कोविडच्या वेळेला. पण वही आहे ना, एक बल एक भरोसा, आप चलते हो ना, बाबा आपको सांभाळलं. काय झालं ते सांगतो. मी मृत्यू बघितलाय. कारण 12 तास ड्युटी आणि ते किट आतमध्ये, घामाच्या धारा, चष्म्यावर पण ती वाफ यायची आणि श्वास घ्यायला त्रास व्हायचा. मला थोडा अस्थमा, तर मी मास्क खाली घ्यायचो. तर माझी कंप्लेंट केली, ये डॉक्टर सचिन ड्यूटी पे मास्क नहीं पहनते. मला बोलवलं CMO ने. IIT मध्ये मी होतो मुंबईला. बोला आपका कंप्लेंट आया, आप मास्क नहीं पहनते. मैंने कहा मुझे सांस लेने में तकलीफ होती है. नाही, तुम्हाला श्वास घ्यायचा आहे, हॉस्पिटलच्या बाहेर जायचं, ते झाड आहे, झाडाखाली उभे राहा, जेवढा ऑक्सिजन पाहिजे तेवढा घ्या, परत या. आता कमाल बघा काय झाली. ज्यांनी माझी कंप्लेंट केली त्या सगळ्यांना कोविड झाला, मलाच नाही झाला. आता हे टाळ्या वाजवण्यासारखं नाही आहे. आपली भावना चांगली आहे, पण मला का नाही झाला मला नाही माहिती. आम्ही रेग्युलरली टेस्ट करायचो आमचा, कारण आम्हाला रिस्क आहे. त्यात मला ॲलर्जिक रायनायटिस आहे. पुन्हा पुन्हा असा नाकावर हात जाणार, ते व्हायरस असे. आम्ही राज ठाकरे सारखे असं असं करणार आहे. कारण खाज येते इथे नाकाला, तर ते असं बोट जातं, ते व्हायरस असेच जातात. काही झालं नाही तोपर्यंत. 2 वर्ष मी ठीक होतो. मग रेकॉर्डिंगला मधुबनला गेलो. स्टुडिओ में मेरा आवाज असा. आता आम्ही डॉक्टर आहोत, आम्हाला कळलं काय आहे. मी घाबरलो. म्हटलं हे काहीतरी विचित्र आहे. मी बोलायचा प्रयत्न करतो, आवाज होतो असं यायला. मी घाबरलो. मी गेलो एव्हरेल्दी. म्हणलं BP चेक करो. BP नॉर्मल, कारण युजली BP वाढतो ह्याच्यामध्ये. मग शुगर चेक केली, शुगर बी नॉर्मल. म्हटलं हे काय होत आहे. मग न्यूरोलॉजिस्ट आहेत किरण बाला, ते येणार आहेत रियुनियनला इथे आता पुण्याला. तर त्यांना फोन केला. ते म्हणाले अभी के अभी जाओ, ट्रॉमा में CT स्कैन करा. उस समय MRI नहीं था. मैंने कहा इतना रे. बोला हाँ अभी के अभी जाओ. CT स्कॅन केला, मेंदूमध्ये एवढी गाठ रक्ताची. मी म्हटलं संपलं आता, आपलं जायची वेळ झाली. मला ICU मध्ये ठेवलं आणि मी कोणालाच सांगितलं नाही, कारण घाबरतील वगैरे. मी सगळ्यांची माफी मागायला लागलो मनातल्या मनात, माफ करा माफ करा माफ करा. कारण पुढे काय होणार आहे आम्हाला माहिती आहे. जर तो फाटला, हेमरेज झालं ना आतमध्ये, सो यू आर गॉन. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू रिकवर. लकीली मला काही रिस्क फॅक्टर नव्हते. ते पोटात इंजेक्शन देतात, रक्त पातळ व्हायचे है ना, LMW म्हणतो, लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन. इंजेक्शन दिली, ICU चालू आहे. अच्छा, नेक्स्ट डे अहमदाबादला, कारण संध्याकाळी अहमदाबादला पाठवणं कठीण होतं, तर नेक्स्ट डे पाठवलं ॲम्ब्युलन्समधून अहमदाबादला. माझा MRI केला. न्यूरोलॉजिस्ट तो म्हणाला, त्याने रिपोर्ट बघ, तो बोलता आपका गाठ तो पिघल गया, कहीं पर भी दिखाई नहीं दे रहा. 24 तासात गाठ विरघळली, ते पूर्णपणे विरघळली. मी म्हटलं झालं का मला असं. बोले तू आपको डायबिटीज ब्लड. मैंने काही नाही, मला काही रिस्क फॅक्टर नाही. मग शेवटी त्याने एकच प्रश्न, आप पानी पीते हो क्या. मैंने कहा पानी नहीं पीता था, कारण ते किट उघडा, मास्क उघडा, पाणी प्या, ते नाही व्हायचं. तेव्हापासून मी का सांगतोय, डॉक्टर असून आमच्याकडून चुका झाल्या.
आम्ही स्वतःचं लक्ष नाही ठेवलं, पेपर आले, त्याच्यातून बाहेर आले आणि कोविडच्या वेळेलाच मला सगळे फोन BK भाई बहनेचे, सचिन भाई हमको टेंशन है. म्हणलं क्या हुआ? बोला जॉब नहीं है, कंपनी बंद है, जा नहीं सकते. म्हणलं का मला पण टेंशन है, 12 तास ड्यूटी करायची आहे. पर बोले नहीं कुछ तो सुनाओ. मैंने कहा मैं क्या सुनाओ? बोला कुछ भी सुनाओ. मैंने कहा भगवत गीता सुना सकता हूँ, कोई है क्या? मग ते अमरावतीवाल्यांनी सर्वे केला, 350 लोक तयार झाले. मग मी BK भाई बहिणींसाठी श्रीमद भगवत गीता 6 महीने घेतली, 37 एपिसोड, 700 श्लोक. तो वो रिकॉर्ड हो गया. अभी वो रिकॉर्ड हो गया, सगळे खुश. फिर एक बहन बोली जयपुर की, अभी मुरली सुनाओ. मैंने कहा मुरली तो बहनें सुनाते हैं, हमारा काम ही नहीं है. बोला नहीं मोटिवेशनल सुनाओ. मैंने कहा 5 मिनट सुनाऊंगा. अभी वो जो मुरली चलती है, मुरली रहस्य, आज 40 देशों में 40,000 लोग सुनते हैं. कोविड के वक्त से चालू आता. मलाच कळलं नाही हे सगळं काय चाललंय. हमारी कॅपॅसिटी नाही आहे. पण इसेन्स मी काय सांगतोय तुम्हाला, हे सगळं का झालं? तुम्ही जेव्हा मन आणि बुद्धीने त्याला सोपता ना, मग जबाबदारी कोणाची? बाबा की हो जाती. फिर वो आपको यूज करता है. आप समझ रहे बात को? आप समझ रहे? आपकी बुद्धि ना यहाँ से जाने के बाद आपको डिसीजन देने वाली है. पहिला ग्रुप काय नाही, सगळ्यांचा ना माझं ठीक चाललंय. एका भाईला मी विचारले कैसे चाललंय, काय नाही खाऊन पिऊन मस्त. मला त्याची एवढी दया आली. म्हटलं ह्याला माहीत नाही याचं शरीर केव्हा सुटणार आहे, खाऊन पिऊन मस्त. बहुत अलबेले चल रहे हैं बहुत लोग. खाऊन पीऊन मस्त, इट्स नॉट अ गुड आंसर. आप बाबा के साथ मस्त रहो, दैट इज गुड आंसर, है ना? तो पूर्ण कल्प की कमाई आहे ना. पण काही जण म्हणतात नाही आपलं ठीक चाललंय, असंच चालायचं, मला काही जास्त पुरुषार्थ नाही करायचंय, माझं ठीक चाललंय, दिस इज वे आई एम गोइंग टू लिव. ये आपकी बुद्धि डिसीजन देंगे. दूसरे लोग होंगे बोला नहीं बात तो ठीक कह रहे हैं, हमने 63 जन्म भक्ति की है और भक्ति का फल शिव बाबा हमको मिला है, और अभी मुझे शिव बाबा मिला, ये पूरे कल्प में मिलने वाला नहीं है, पूरे कल्प की कमाई का समय है. तो मेरा समय मैं वेस्ट नहीं करूँगा और मैं सब कुछ करूँगा. समझो मेरा जॉब है, मैं जॉब भी करूँगा, मेरे को घर संभालना है, घर भी संभालूंगा, सब कुछ करूँगा. लेकिन कैसे रहूँगा? ट्रस्टी बनकर. वो बहुत प्रैक्टिकल है. हर कर्म बाबा की याद में मैं करूँगा. तब आपका चांस है माला में आने का. और मैं चाहता हूँ कि आप हर एक माला में आए. बाबा मुरली में कहता है ना कि प्रजा बनानी है, मैं कहता हूँ मुझे प्रजा नहीं बनानी है. मेरा बहुत क्लियर विजन है. मैं प्रजा नहीं बनाता हूँ, मैं राजा बनाता हूँ, राजा. और मुझे यहाँ पर राजा दिखाई दे रहे हैं. मैं राजा बनाने में विश्वास रखता हूँ क्योंकि फ्रीक्वेंसी वही है हमारे. हम लोग वर्कोहलिक समझते हैं. हम खाली नहीं बैठते हैं, हमारा कुछ ना कुछ चलते रहता है. मैंने देखा नशा मुक्ति का सेवा बाबा ने दिया, अभी वहाँ बहुत कंपटीशन हो गया, हर एक भाषण कर रहा है, तो मेरे को ही साइड कर रहे हैं. मैंने कहा वेरी गुड. आपने वॉरेन बफेट का नाम सुना है किसी ने? वॉरेन बफेट कौन है? कौन है वॉरेन बफेट? इन्वेस्टर है, वो रिचेस्ट पर्सन है, टॉप 3 में आता है. वो पैसा इन्वेस्ट करता है ना, पैसा बढ़ाने का उसका. तो वो कहता है हमेशा अपनी 2-3 लाइफलाइन होनी चाहिए. क्यों? जैसे कोविड के वक्त बिजनेस बंद हो गया ना, आपका दूसरा लाइफलाइन नहीं है तो आप कुछ नहीं कर पाओगे, आपका इनकम बंद हो जाएगा ना. ऐसे ही मैंने मेरा 3-4 लाइफलाइन करके रखा है. एक एडिक्शन की सेवा में मुझे साइडलाइन करने लगे लोग, मुझे दिखाई दे रहा है कि साइड कर रहे हैं. मैंने कहा थैंक यू वेरी मच, बाबा मेरे को नया देगा. भगवत गीता में कोई घुस ही नहीं रहा है क्योंकि कंपटीशन ही नहीं है. संस्कृत कौन सीखना? तो मैं वहाँ घुस गया. तीसरा विहासा करके है, वो भी मेरा नहीं था, जबरदस्ती पीछे पड़े सर, तो मैं कर रहा हूँ वो. और चौथा अभी हैप्पी प्रोजेक्ट लॉन्च किया है. तो अपने अंदर आपको ऐसी विशेषता लानी है या भरनी है कि बाबा आपको नया नया देना चालू होगा.
आपको डरना नहीं है. पाण्याचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. पाण्याला तुम्ही थांबवलं तर पाणी काय करतं? पाणी काय करतं? तुम्ही पाण्याला अडवण्याचा प्रयत्न केला, पाणी काय करणार? एक तो ओव्हरफ्लो होगा या साईड से रस्ता निकाल लेगा. आपलं जगणं पाण्यासारखं असलं पाहिजे. कोणाच्या थांबवण्याने आपण थांबत नाही, आपण साईडने निघून जायचं. बरोबर आहे. तर लास्ट 2 मिनटं मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की आता तुम्ही डिसिजन घ्या. हे सगळं ऐकलं ना, आता डिसिजन घ्या. जेवढं पण माझं आयुष्य आहे ते मला कसं काढायचं आहे. एकीकडे पूर्ण कल्पाची कमाई आहे. मला माहिती आहे MBBS साठी मी किती अभ्यास केला ते. तुम्हाला माहीत नाही MBBSचा सिलेबस काय असतं ते. 30 वर्षाचे पेपर आम्ही सॉल्व करायचो. मी युनिव्हर्सिटीत गेलो 94च्या अगोदर 30 वर्ष. तुम्ही विचार करा, 64 पासून 30 वर्षाचे पेपर काढले आणि त्याच्यावरून आम्ही क्वेश्चन बँक बनवले की कुठले प्रश्न येऊ शकतात. हा अभ्यास आम्ही केला आणि आम्ही खूप हुशार, आम्ही खूप कॉन्फिडन्स. पेशंट येणार, चांगली सेवा. दवाखाना उघडला, एक पेशंट खाली बसून असायचं. पण त्यावेळेला मुरली वाचायला घेतल्या, सगळ्या मुरल्या वाचून काढल्या. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं, एवढा अभ्यास करून सुद्धा तुम्हाला इन्कम होईल याची गॅरंटी नाही आहे. कोई भरोसा नाही आहे. तर एवढा अभ्यास करून आम्हाला नाही मिळालं. फेल केलं मला MBBS मध्ये, ते तर मी सांगितलंच नाही तुम्हाला, वेळेअभावी. पण अजिबात घाबरू नका तुम्ही. तुमची बुद्धी, मी ब्रह्माकुमारीमध्ये त्या व्यक्तीला मार्क्स देतो जो आपली मन बुद्धी शिव बाबावर एकाग्र करू शकेल. सगळ्यात बुद्धिवान आत्मा जो मन बुद्धि को शिव बाबा पे एकाग्र कर सके. यहाँ डिग्री का कोई ज़रूरत नहीं है. दादी जानकी, आपके हिसाब से 3री कक्षा है, लेकिन बाबा क्या कहता है, सागर को गागर में समा लिया. मन बुद्धि एकाग्र केली ना. डिग्री काय आहे ते? वपू काळे नाव ऐकलंय तुम्ही? वपू काळे महाराष्ट्रात कथाकार, ते खूप छान म्हणतात की कागदाला अहंकार चिकटला की त्याचं सर्टिफिकेट होतं. काही लोक डिग्री अशा डिस्प्ले करत असतात आपल्या की माझ्याकडे ही डिग्री आहे, ती डिग्री आहे. फायदा काय? जर तुम्हाला बोलायला येत नाही दुसऱ्या व्यक्तीबरोबर, तुम्ही रेस्पेक्टफुली बोलत नाही, सम्मान देत नाही, ते डिग्रीचा काही फायदा नाही ना. येस ऑर नो? बरोबर आहे? येस ऑर नो? अच्छा, इंग्रजी बोलता? येस. सम्मान, तुमच्याकडे दिव्य गुण आहे त्याचा प्रूफ तुम्ही समोरच्याला सम्मान देणार. सम्मानदाता बनो. कोणी काही केलं तरी तुम्ही तुमची चांगलेपणा सोडला नाही पाहिजे. बरोबर आहे? सोडता की नाही चांगलेपणा? माझ्याकडे असे लोक येतात, मी काय सांगू, मी काउन्सिलर आहे, तर माझ्याकडे ना दोघे येतात, BK पण येतात आणि PK पण येतात, दोघं येतात. आणि हे लोकांना डिस्टर्ब होतात, कॉमनेस्ट कॉज. आणि काही झालं ना, डिस्टर्ब झालं की सरळ WT मोडमध्ये जातात. WT तुम्ही ऐकला असेल शब्द मुंबईत. WT म्हणजे वाकड्या तोंडाचे. तोंडच वाकडं होतं यांचं. आणि त्यात बहिणी वेगळ्या प्रकारे करतात, भाई वेगळ्या प्रकारे करतात. बहिणींचं सगळं ना कलात्मक असतं, गुप्त आणि कलात्मक. तर बहिणी असं करतात, मला ते जमत नाही पण मी बघितलं असं करतात. काय झालं ना, भाईमध्ये ताकद असते ना, टेस्टोस्टेरॉन भाई. तर भाई ह्या मांसपेशी ना टाईट करतात, ह्याला फ्राउनिंग म्हणतो आम्ही इंग्रजीमध्ये. एक भाई असा झालेला डिस्टर्ब, मला म्हणाला काय असं बघ ना असं. हे सगळं कॉन्ट्रॅ. मी म्हटलं नाही, ओम शांती, मी जातो. तोंड वाकडं का करता तुम्ही? काय घडलं असेल, तोंड प्रसन्न असलं पाहिजे ना. आपल्या महाराष्ट्रात काय आरती आहे, दर्शन मात्रे मन कामनापूर्ती. कसा आपला चेहरा पाहिजे. तुम्ही इष्टदेवला भेटताय, तुम्हाला बघितल्याबरोबर समोरच्याला प्रसन्न वाटलं पाहिजे. मी तुम्हाला एवढा हसवण्याचा प्रयत्न करतोय तरी तुम्ही. शेवटची स्टोरी सांगतो आणि थांबतो. मी आणि प्रेम मसंत आम्ही हिमाचलला गेलो, सेवा चालू आहे, त्याचे 4 लेक्चर माझे. आम्ही दमलेलो, तर दीदीने बोला, आम्ही आता ते स्थान सांगत नाही हिमाचलमध्ये.
हमारे पास कुमार है, बहुत अच्छी तपस्या करते हैं। मैंने कहा वेरी गुड, नहीं आपको भी उनके साथ भट्टी करना है। मैंने कहा कितने बजे जाना है? बोला वो तो तपस्वी है, 2 बजे से योग करेंगे। मैंने कहा दीदी हमसे नहीं, आम्ही दोघं म्हणा दीदी हम 4 बजे जाएंगे। बोला ठीक है आपकी मर्जी। आम्ही थकलेलो दोघं, डॉक्टर प्रेम मसंद और मैं, आम्ही कसे तसे उठलो 4 वाजता आणि क्लास में आए। केवल कुमारों की भट्टी थे, तो सब कुमार बैठे थे, एक संदली पे नीचे बैठे थे, हम पीछे बैठ गए दोनों, और हमको तो थकावट हो गई, तो हम नींद आ रही है हमको, फिर भी हम ऐसे बैठे रहे योग कर रहे। तो मैंने क्या देखा, ये सब कुमार 2 बजे से योग कर रहे थे, संदली वाला और नीचे वाले सभी सो रहे। तो मैंने प्रेम मसंद को कहा प्रेम भाई ये कहाँ योग, ये तो सब सो रहे हैं। प्रेम मसंद बघा मला म्हणतात अरे तू भी सो जाना, मैं भी सो जाता, हम सब सोते हैं। मैं कहा नहीं दीदी आएगी तो क्या। बोला फिर चुपचाप योग कर। परत मी बघितलं, आता माझं त्या संदलीवाल्याकडे लक्ष आहे। तो संदलीवाला ऐसे बैठा था, पैर ऊपर करके ऐसे। अभी वो सोया है ना, तो वो सोते सोते वो ऐसे आगे आ रहा है। तब मला भीती वाटली। मैं फिर से प्रेम मसन को बोला प्रेम भाई, बोला क्या हुआ? अभी वो संदली वाले को देखो। बोला क्या हुआ? वो आगे आ रहा है। बोला फिर क्या? वो गिरने वाला है। तो प्रेम मसन मला म्हणतात तू अमृत वेले ऐसे संकल्प, एक तो तेरे सब संकल्प सिद्ध हो जाते। मैंने कहा सिद्ध क्या, दिखाई दे रहा है वो गिरने वाला है। बोला चुपचाप योग कर। तो मैं चुप हो गया। आता पुढे काय झालं असेल? तो भाई पुढे आला, पडला तो संदलीवरून खाली। अभी प्रेम मसंद मुझे कह रहे जी देखना मत उसको, उसको पता नहीं चलना चाहिए, हमने देखा। आता तो पडल्याबरोबर त्याची झोप मोडली, आणि झोप मोडल्याबरोबर त्यांनी बघितलं किसने देखा तर नाही, कोण बघणार, सगळे झोपलेले आहेत। परत वर जाऊन बसला तो। अगर अभी भी आप नहीं हंसे तो मिलना, आपको जरूरत है। बघा आमच्या आनंदाचं कारण तुम्हाला कळलं असेल। एवढे अनुभव ना मला सगळे नमुने भेटले, खूप खुश असतो। तुमच्या पुण्यामध्ये तर बापरे विचारूच नका, असे असे लोक आहेत ना, एक तर गाडी कशी चालवायची, कुठली गाडी कुठून येईल माहित नाही। आता मी त्या स्वारगेट वरून निघालो कार घेऊन, एक टेररिस्ट म्हणजे ते असे कपडे बांधतात ना, अरे तिचा रेड सिग्नल अशी झुप करून गेली। मी असा हादरलो, आणि बहीण होती ती। म्हटलं कुठून कुठली गाडी येईल केव्हा काहीच कळत नाही, आणि वेगवेगळे विचित्र प्रकार करणारे लोक आम्हाला भेटतात, त्यामुळे आम्ही खूप आनंद। आप भी ऐसे ही खुश रहो, जर्नी को एंजॉय करो। तुम्हाला वेळ किती झाला हे कळलेलं नाही आहे, त्यामुळे मला अच्छा लगा, आपको अच्छा लगा। बघा मला एवढंच माहिती आहे, मला जे कळलं आहे की डिसिजन घ्या तुम्ही, आज निर्णय घ्या। डिसिजन समजतं ते आपल्या इकडे, मी संतांवर पण बोलतो महाराष्ट्राच्या, तर एक संत होते, ते कुठून गेले माहिती आहे? पळाले, पडदा धरलेला, शुभ लग्न सावधान। त्यावेळेला तो एक शब्द त्यांच्या कानात गेला, अँड इट चेंज। तुम्ही आता बघा है ना, डिसिजन घ्या आपल्या आयुष्याचा, कारण हे एक जन्म नाही आहे, पूर्ण 84 जन्माचा आहे। तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे। इथून जाण्यापूर्वी बाबांच्या कमऱ्यामध्ये जाऊन बसा, बाबांना जे काही झालंय ते सांगा स्पष्टपणे, बाबा माझं आयुष्य आता 40 आहे, 50 आहे, 30 आहे, किती जगणार माहीत नाही, पूर्ण कल्पाची कमाई आहे, माझ्या घरात एवढे लोक आहेत, जबाबदारी तुझी, मी तुझ्यावर सोडतोय, मी 20 नाखून का जोर लगा के मैं पुरुषार्थ करने वाला, मेरे को पश्चाताप नहीं करना है मरते वक्त।
मैं खुशी खुशी जाऊंगा. बरोबर आहे. हे जाण्यापूर्वी तुम्ही बोला. आणि तुमचं शरीर चांगलं असेल ना, तन लगाओ. मन अच्छा है, मन से सेवा करो. अगर काला धन है वो लगाओ. जो कर सकते हैं करो. बाद में कुछ नहीं होने वाला. बाद में केवल पश्चाताप होगा. बरोबर आहे. याच साठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिन गोड व्हावा. अभी बाबा को प्यार से भोग लगाते हैं, है ना. बाबा के सब कुछ बता दो बाबा को, जो भी किया है अच्छा बुरा, एंड टेक डिसीजन ऑफ योर लाइफ. ओके. ओम शांति. ओम शांति. बहुत जोरदार तालियों से भाई जी का हम शुक्रिया अदा करेंगे. सद्गुरुवारच्या दिवशी वरदानांनी भरलेली मुरली आणि इतका अनुभवानी संपन्न क्लास मिळणं म्हणजे काय आहे, म्हणजे काय आहे, भाग्य आहे. अच्छा, दुग्ध शर्करा योग आहे. आणि काय आहे, हां, आपल्या सगळ्यांचं श्रेष्ठ तकदीर आणि बाबांनी समयाप्रमाणे आपल्या सगळ्यांना दिलेला संदेश आहे. भाईंच्या बरोबर आम्ही एक आठवडा झालं संघामध्ये राहतो आहे, पण इतके ते नॅचरल आहेत आणि इझी गोईंग आहेत. फक्त क्लास करण्यापुरते नाही आहे, ते ओरिजिनली तसेच आहेत. त्यामुळे आम्ही बघितलं की ज्या युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही जाताना आम्हाला ज्या गोष्टी दिसल्या, तर तेच लोक इतक्या सहजपणे, जसं इतकं सहज त्यांनी तुम्हाला आत्ता हसून किंवा एकदम छान छान एक्झाम्पल देऊन सांगितलं, तसं तसं त्यांनी युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा एवढे हायली क्वालिफाईड लोक असताना, त्यांचे इमेज वेगळे असताना, भाईनी इतकं छान त्यांना घेतलं की त्या मॅडम लास्टला इतक्या हे झाल्या की आमच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा हे फार गरजेचं आहे. आणि जे त्यांनी मेडिटेशन रिलॅक्सेशन करून घेतलं, लगेच त्यांनी तिथे ऑर्डर दिली त्या दुसऱ्या मॅडमला की पुढच्या 1 महिनाभर आपण हेच टेक्निक मेडिटेशनचं वापरणार आहे. आपण 1 महिना मेडिटेशन करणार आहोत तिथे सगळेजण मिळून. तर इतका इम्पॅक्ट त्यांचा आहे. कारण का बाबा म्हणतात ना, दिल से दिल तक पोहोचता है, दिमाग का दिमाग तक पोहोचता है. म्हणजे एवढं हायली क्वालिफाईड असून सुद्धा एवढा रिसर्च करून, एवढा अभ्यास करून, तुम्ही ऐकलं असेल इतका अभ्यास आहे. ज्ञानसागराचं बाळ, मास्टर ज्ञानसागर काय असतं ते तुम्ही सचिन भाईंकडनं शिकू शकता. आणि जे बाबा नेहमी सांगतात की हमेशा खुश राहिलं पाहिजे आणि खुशी दिली पाहिजे. सगळ्यात मोठं सेवा काय आहे, स्वतः खुश राहीन, इतरांना खुशी देणं. ते एव्हरी अँड ईच पर्सनला ते इतकी खुशी देतात आणि इतकं त्यांचं डोपामाइन सिक्रेट करतात की विचारू नका. आणि त्यामुळे बाबांचं इतकं डाऊन टू अर्थ, इतके म्हणजे फ्लेक्झिबल आणि इतके ज्ञानसंपन्न अशा सचिन भाईंना खूप खूप मनापासून शुक्रिया आहे, दिल से धन्यवाद आहे. आणि धनकोडीच्या या सेवेमध्ये त्यांनी एक नवीन चॅप्टर ओपन करून दिलेलं आहे आपल्याला. तर आपण सगळेजण मिळून आपल्या चांगल्या संकल्पांच्या आधारे आणि श्रेष्ठ पुरुषार्थाच्या आधारे नक्कीच त्या सेवेला सुद्धा पुढे घेऊन जाऊया चांगल्या रीतीनं. आणि इतका मी धन्यवाद आणि कृतज्ञ आहोत की इतक्या छान रीतीने. आणि 3 दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंटच्या प्रोग्राममध्ये बहिणी पण सगळ्या खूप खुश झाल्या, खूप त्यांना भरभरून सगळ्या गोष्टी मिळाल्या. ट्रेनिंग होत राहतात आपल्याकडे, पण हे ट्रेनिंग खूप छान होतं. म्हणजे रिव्ह्यूज मिळाले बहिणींचे स्पेशली. आणि सगळ्यांना असं खूप वेगळं काहीतरी आपल्याला मिळाले, आपण खूप प्राप्त केले, अशी भावना त्यांनी सगळ्यांना दिली. आणि सगळ्यांना सेवेचा उमंग उत्साह दिला. सगळ्यांना पुढे एक स्टेप पुढे जाण्याचा जो शक्ती आहे, हिंमत आहे, ती दिली. तर बाबा म्हणतात ना, प्रॅक्टिकल लाईफमध्ये स्वतःचे असेल तर दुसऱ्यांना ते मिळतं आपल्याकडनं. तसं त्यांनी स्वतः ते सगळं केलेलं आहे लाईफमध्ये. त्यामुळे त्यांच्या अनुभवातनं, त्यांच्या रिसर्चमधनं आणि बाबांच्या मदतीनं ते जसं त्यांनी स्वतःचं ब्राह्मण जीवन इतकं छान बनवलेलं आहे, तसं आपण सगळे पण त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊया. आणि जे त्यांनी सांगितलं आहे की आपला जो सगळ्या पुरुषार्थाचा सार आहे की आपल्याला काय करायचं, हे जर आपल्या डोक्यामध्ये क्लिअर असेल टॅगलाईन, तर ते आपण त्या दृष्टीनं खूप चांगले पुरुषार्थ करू शकतो. तर पुन्हा एकदा मनापासून खूप खूप दिल से धन्यवाद, शुक्रिया, थैंक यू. और बाबा की इस फुलवारी में आपका हमेशा स्वागत है. जब भी यहाँ सेवाएं हैं या जिस भी कारण से आप आएंगे तो ज़रूर आप हमें अपना समय, अमूल्य समय देंगे और हम सभी को लाभान्वित करेंगे. इन शुभ भावना, शुभकामनाओं के साथ बहुत बहुत दिल से शुक्रिया, थैंक यू. और आप सभी का भी बहुत धन्यवाद है कि वर्किंग होने के बावजूद भी 9 बजे तक बैठे, लेकिन आप किसी का टाइम घड़ी पर नहीं गया. ये इनकी करामत है, नहीं तो फिर घड़ी देखते कि जाना है. फिर भी ये सारा श्रेय भी भाई जी को है कि आप बिल्कुल भी टाइम कॉन्शियस नहीं हुए
और आपने बहुत अच्छी तरह से बातों को सुना, समाया और इसको प्रैक्टिकल में ज़रूर करेंगे। अच्छा, ओम शांति। प्यार से बाबा को भोग स्वीकार कराते हैं।